प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। हनुमान अत्यंत विश्वासी अनुसरणी बाणासी आला नंदी ग्रामासी जेते भरतासी निवास। अशा प्रकारे नंदी ग्रामामधून भरत राजाने त्यावेळेस एक इंद्र समजून हनुमंतावरती एक तीक्ष्ण बाण सोडलेला आहे आणि तो बाण रामनामांकित असल्यामुळं त्या बाणापासून सुद्धा रामनामाचा ध्वनी निघत आहे आणि हा बाण श्रवण केल्यानंतर हनुमंतरायाला विश्वास पटला, भरवसा बसला की ज्या अर्थी बाण नामस्मरण करीत येत आहे त्या अर्थी कुणीतरी रामभक्त असावा म्हणून हनुमंतरायाने थोडासा विचार केला। भरत श्रीरामाचा निज भक्त भरते भक्ती उल्लासित आचार्य भक्तीचा भरत भरते निर्मुक्त चराचर। अशा प्रकारे भरत तरी कोण होता तर प्रभू रामचंद्राचा निश्चिम भक्त होता। भरत हा भक्तीचा आचार्य आहे आणि भरताने सुद्धा भक्तीचा प्रसार केलेला आहे असा असणारा तो भरत। भरते भक्ती विस्तारली भरते भक्ती प्रकाशिली भरते भक्ती वाढविली भरते पाल्हाळली निज भक्ती। अशा प्रकारे भरते पाल्हाळली निज भक्ती। भक्ती कशी करावी, भक्ती कशी सिद्ध होते, भक्ती कशी झाली पाहिजे ही भरताकडून शिकावं। भरताने कशी रामाची भक्ती केली आपल्याला रामायणामध्ये ऐकायला मिळतं। भरत भक्तीचा निज ठेवा भरत भक्तीचा विसावा भरत भक्तीचा ओलावा भक्तीच्या गावा रिगम भरता। अशा प्रकारे भरत हा भक्तीच्या गावाला गेलेला आहे। भक्तीचा विसावा भक्तीचा ठेवा असणारा भरताच्या ठिकाणी आहे आणि भक्तीचे लक्षण आपल्याला भरतापासून शिकायला मिळतात। भरते सत्य सद्भाव भरते साचारा अनुभव भरते प्रकट रामराव सर्वत्र पाहो सर्वांशी। आणि भरत या ठिकाणी सद्भाव आहे भरताच्या ठिकाणी आणि भावना युक्त अशा प्रकारे भरताची प्रभू रामचंद्राची भक्ती आहे म्हणून त्या ठिकाणी हनुमंतरायाचा भरवसा त्या रामनामांकित बाणावरती बसलेला आहे। भरते अपंगिली भक्ती भरते वाढविली विरक्ती भरते वाहिली निज शांती भूते भोगिती स्वानंद। अशा प्रकारे त्यावेळेस भरताने भक्तीचा प्रसार केला म्हणून सर्व भूती त्यावेळेस भगवंत अशी भक्ताची त्या ठिकाणी मनोभावना निर्माण झालेली आहे। मल्याद्रीच्या ठाई चंदनाची पै झाडी पाही तेने डोंगर सर्व ही केला लवलाही चंदन। आणि मग त्यावेळेस जंगलामध्ये एकच चंदनाचं झाड असतं त्याला मलयागिरी चंदन म्हणतात आणि त्या मलयगिरी चंदनाच्या परिसरामध्ये जेवढे झाड झुडपं असतात त्यांचा सुद्धा सुगंध त्या मलयागिरी चंदनामुळे येतो। मग ते येड्या बाबळी असो नाही ते लिंबाचे झाड असो परंतु त्या मलयागिरीच्या चंदनाच्या संगतीमध्ये जेवढा परिसर आहे तो सुगंधित होतो। हा चंदनाचा त्या ठिकाणी गुण आहे तसा भक्तीचा आणि भक्ताचा गुण आहे। त्यांच्या सानिध्यामध्ये जेवढे येतील तेवढे त्या ठिकाणी सुगंधित होतील। नाही आपण तेथे गेला नाही उपडून आणला अंगवात वरून गेला तेने गिरी केला चंदन। अशा प्रकारे त्या ठिकाणी असणार जे काय मलयागिरी चंदनाचं झाड आहे ते या ठिकाणी बरेचशा अंतरावरती परंतु त्याच्यापासून 2 मैल 4 कोस अशा प्रकारचा तो सुगंध जातो। आपण काय त्या ठिकाणी उपटून आणला नाही किंवा लावणी केली नाही परंतु वाऱ्याच्या हिशोबाने त्याचा सुगंध दरवळला जातो। एक वनस्पत प्रभु रामचंद्र भगवान की जय। डोरले दादा सिरी बुद्रुक हे वाचकाची सूचकाची सेवा करतील आणि वाचक हेच कायम राहतील। महिला मंडळीने एक बार गजर करायचा सगळ्यात दुखल्या हातात का झोपल्यात काहीच कळा नाही। प्रभु रामचंद्र भगवान की जय। स्टेजवरल्यांनी शांत राहायचं पुन्हा एकदा स्टेजवरल्यांनी गपचीप राहायचं। प्रभु राम जाग्या झाल्या सगळ्या
अजून एकदा प्रभू राम चंद्र भगवान की जय. हा कर दादा सुरू आता. भरते अपंगिली भक्ती भरते वाढविली विरक्ती भरते पाहिली निज शांती भूते भोगिती स्वानंद. जयाचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदोने श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता कथेचा अनुसंधान. हनुमानजीने प्रथमतः सांगितलेल्या पहिल्या वहीमध्ये हनुमान अत्यंत विश्वासी अनुसरोने बाणासे आला नंदीग्रामाशी जेथे पाठीमागच्या महिला मंडळी शांत राहायचे आरतीवाल्यांनी. म्हणून एक लक्षात ठेवायचं हनुमान अत्यंत विश्वास कशापासून ठेवला. विश्वासाशिवाय चालत नाही. तीही विश्वास धरला पाहिजे. तरले ते डोही भवाब्दीच्या निळा म्हणे निर्वाण रूप पावले स्वरूप श्रीहरीचे. भगवंताचं स्वरूप पाहायचं असेल तर निश्चित भक्ताजवळ विश्वास लागतो. हनुमंताजवळ विश्वास होता पहिल्या ओवीत तिथपर्यंत. दुसऱ्या ओवीमध्ये असणारं हनुमंत असणारा तो काय झालेला आहे भक्त झालेला आहे. तो निज भक्त सांगितला आहे. भक्त ऐशे जाणा जे देही उदास. कारण भक्त असे असावे लागतात की ते उदास असावे लागतात. अंतःकरणापासून त्या ठिकाणी देहाचा कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी असणारा देहासाठीच काही चाललंय अशा प्रकारचा नसावा. तो उदास असावा तरच त्याला निजभक्त म्हटलं जातं. कारण भक्तीच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर अद्वेष्टा सर्व भूतानाम मैत्र करून वच निर्मम निर्महंकार समदुःख सुखक्षमे म्हणजे अशा पद्धतीमध्ये असणारा तो असावा. एकंदरीत अशा प्रकारची भक्ती केली तरच त्याच्याजवळ भक्तीचा ठेवा राहू शकतो. भरताने काय केलेलं होतं तर अपअंगिली भक्ती. कारण अपअंगिली म्हणजे लंगडी नाही केली. अपअंगिली आपल्या अंगीकार त्या ठिकाणी भक्तीचा केलेला आहे. आपण भक्तीचा अंगीकार करत नाही. आपण भक्ती करतो पण आपली भक्ती जी आहे ती वर भक्ती असते. देहाला थोडा जरी त्रास झाला तर काय म्हणतो आपण आम्हाला भक्ती सोडून द्यायची आम्हाला भक्ती नाही करायची. का करतो भक्ती. अहो साधं कशाला सांगावा. कुठल्याही गोष्टीचं जर असलं आता कवा रातभर म्हणली एकाच व्हायच्यावर बसा उभा राहावा. म्हणजे प्रत्यक्ष असणारी भक्ती करताना आपण देहाचा विचार करतो. देहाचा विसर पडला पाहिजे. असं ज्यावेळेस होईल त्याच वेळेस भक्तीचा असणारा निज ठेवा आपल्याजवळ येतो. त्याने अपअंगिली होती. अंगीकार केला त्या भक्तीने आपल्याला अंगीकार करावा. अशा प्रकारची भरताने ती भक्तीचा अंगीकार केलेला होता. भक्ती का करावी हो. कारण भक्तीविन पशु कशाशी वाढला सटवीने कैसा नेला नाही. भक्ती नसेल तर काही उपयोगाचं नाही. भक्ती जरूर करावी. आणि भक्ती केल्याशिवाय आपल्याला कुठल्याही प्रकारचं असणारं ज्याच्याजवळ भक्ती राही त्याचा काहीही उपयोग नाही. म्हणून भरत मात्र भक्तिशील अशा प्रकारचा होता. अंगीकार केला. त्या अंगीकार केल्यामुळं काय प्राप्त झालं पुढं ऐका. मलयाद्रीच्या ठाई चंदनाची पैझाडी पाही तेने डोंगर सर्वही केला लवलाही चंदना. उदाहरण दिलं त्या ठिकाणी असणारा मलयागिरी नावाच्या चंदनाचं. भक्ती करण्यासाठी मनाने भक्ती केला तर काय होईल. मनोमार्गे गेला तो तेच मुकलाम. कारण मनाने केलेली भक्ती कामाची नाही. औषध घ्यायचं झालं तर मनाने औषध घेऊ नये. डॉक्टरची शिवाय घेऊ नये. किंवा तसंच प्रकारचं काही माणसं म्हणतात बा आम्हाला माळ घालायची. काही म्हणतात माझ्या गळ्यात मनाची माळ आहे. आता एक एवढी 10 ग्रॅमची गळ्यात घालायची जीवावर येते. मनाची कशी घालावं मला तर काही कळलंच नाही आजपर्यंत. मन मनाच्या मार्गे जाऊ नये. कारण मन कसं आहे मनाच्या मागं जर जायला लागलं असलो आपलं शरीर त्याच्या मागं जात असतं. मन षष्टानी इंद्रियाने प्रकृती स्थानी कर्षती शरीरम यद्वापनोती यच्चापित क्रमती स्वराग्रहितैतानि संयाती वायुर्गंधानि वाश्या स्तोत्रम चक्षुस्वर्शनंच रसनम घ्राणमेवच. अहो काय सांगावं. मनाच्या पाठीमागं आपलं शरीर जातं. हात जातात पाय जातात. काय वाटत सगळे ते शरीर गेलं की सगळं जात असतं. म्हणून मन ताब्यात ठेवा. तू म्हणे हे मीची करी माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मजे एकाते. हे मन ताब्यात ठेवायचं असेल तर मनाने राहील का हो आपल्या ताब्यात. मन आपल्या ताब्यात राहू शकत नाही. त्या ठिकाणी असणारं सद्गुरू वाचोनी सापडेना सोय धरावी ते पाय कधी मध्ये आधी 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 आधी. एकंदरीत आपलं जर मन ताब्यात ठेवायचं असेल तर महाराज त्याला सद्गुरू शिवाय ती पर्याय होऊ शकत नाही. कारण सद्गुरू शिवाय ज्ञान नाही. बरेच जण म्हणते सद्गुरूला काय करायचं. अहो सद्गुरू जर पाहिजे असेल आपल्याला ते ज्ञान पाहिजे असेल. गीतेमध्ये
मला वाटतं 4थ्या अध्यायामध्ये श्लोक आलेला आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिना. ते ज्ञान पैगाबर वे जरी मनी अथे आणावे तरी संताया भाजावे सर्वस्वशी. जे ज्ञानाचा कोरठा ते स्वाधीन करी गा सुपटा ओळगुनी तरी तनु मनु जीवे. अरे नुसतंच नाही, तन मन आणि जीव, तनु मनु जीवे चरणाशी लागावे. अगर्वता करावे दास्य कर. आम्ही अगर्वत आहे का अगर्वत आहे तुम्ही जनतेने आपलं ठरवा. आपल्याकडे सद्गुरूकडे जात असताना त्या पद्धतीने जावं लागतं आणि मग आपल्याला पाहिजे ते मग ते मिळतं. पहा अपेक्षित आपुले तीही सांगती पुसली. काय वयात सुंदर एका चली एक खाली पहा तुम्ही जरा. ज्ञानेश्वरी वाचायचं शिकावं माणसाने. रामायणाबरोबर ज्ञानेश्वरी असावं, ज्ञानेश्वरीशिवाय रामायण नाही, रामायणाशिवाय ज्ञानेश्वरी नाही, हे लक्षात ठेवायचं. एकंदरीत असा ज्यावेळेस सद्गुरू मिळेल तो सद्गुरू महाराज एकाच जागेवर बसतो का आपल्या संग फिरतो. हे झाड सुद्धा एकाच जागेवर राहतं का आपल्या बरोबर फिरत. एकाच जागेवर पण त्याचा वास चौकर फिरत असतो आणि त्या वासाने सगळे झाड काय करतं, सुगंधित बनवतं. संत महात्मा एकाच जागेवर राहतो. पण काय सांगावं, त्या संताची जी महक असते ना, त्या महकाने सगळे असणारा परिसर संतमय बनवण्याची ताकद त्या एकट्या महात्म्याकडे असते. नाही आपण तेथे गेला, नाही उपडून आणला, अंगवात वरून गेला तेने गिरी केला चंदन. असं म्हणले त्याच्यानंतर असणार ते जात नाही, पण त्याच्या अंगावरचा वारा पसरत असतो. ह्याने त्याला, त्याने त्याला, त्याने त्याला. वारा काय एका जागेवर, वाऱ्याचं गुणधर्म चंचलत्व आहे. तो वारा एवढा चलत असतो. तशा प्रकारची असणारी त्या संताजवळची असणारी भक्ती वाढत चलते. ह्याच्यापासून त्याच्याकडं मला सांगा, नागबाबापासून आलेली भक्ती आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलीच की नाही, त्या महकमध्ये आपण आहोत की नाही. याच्याही पेक्षा पुढे जर सांगायचं झालं, वैयक्तिक जर बोलायचं झाले, श्री गुरु वामन भाऊचा कृपा आशीर्वाद मिळाला आणि काय सांगावं, त्याचा असणार जी महक आहे ती इथपर्यंत सुद्धा पोहोचली की नाही. प्रत्येकाला ऐकावंच वाटतंय की नाही. काय कारण आहे तर त्याला म्हणतात तो असणारा चंदन. असणाऱ्या त्या चंदनाने काय केलं पुढाय का. एक वनस्पतीचा बडीवार चंदन केला डोंगर, बहक तसे चोपेर सुवास थोर आवरेना. अहो म्हणले त्या एका वनस्पतीचा बडीवार, एकाच, दुसऱ्याचा बडीवार नाही चालत, एकाच वनस्पतीचा बडीवार आहे. तशा प्रकारचे एकाच महात्म्याचा बडीवार. अरे ते कुणापाशी गेलं का, तो कोणालाही त्या ठिकाणी असणारा नुसता महक जरी गेली, मग त्या ठिकाणी असणारे वड असो, बाभळ असो, हिवर असो. तसं पाहिलं तर हिवराला काय, हिवराची दाट चावली सज्जने जैशी वाळिली, माऊलीने सांगितलेलं आहे. पण काय सांगावा, त्या हिवराला सुद्धा पवित्र बनवण्याचं काम जर करत असेल तर सद्गुरू माऊली बनत असते. हे लक्षात ठेवावं. कारण सद्गुरू ज्याच्या जवळ सद्गुरूची कृपाछत्र आहे त्याच्या जवळचे दुर्गुण आपोआप आपोआप नाहीशी होत असतात. म्हणून सद्गुरू हा महत्वाचा त्या ठिकाणी असणार आहे. काय सांगावं, सद्गुरू बोलावं तेवढं कमीच आहे. कारण आपली जर भ्रांती घालायची असेल तर कोण घालवू शकतं, गुरु. जे भ्रांतीपासून हेरतले, गुरु वाक्य म्हणून धुतले, मग आत्मस्वरूपे घातले हरवणे. किती वर्णन करावं. एवढंच नाही, इथं जर बोलायचं, प्रत्येकाला जर बोलायचं असणार आहे तर सद्गुरूच्या कृपेने आहे. कारण 13व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय, जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र, गुरु वाक्याहून शास्त्र हाती न शिवे. शास्त्र शिवायचं असेल हाताला, नुसत्या हाताला, तर कोण पाहिजे, त्याच्या तोंडामध्ये गुरुवाक्य असायला पाहिजे. गुरुवाक्याशिवाय ती शास्त्र हाताला येत नाही. म्हणून त्या सद्गुरूची कृपा ज्या वेळेस होईल ना, काय सांगावा, आपोआप ती महक त्या ठिकाणी प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. माझ्याची हृदय भगवंत, तो भगवंत मूर्तिमंत, तेने काय नव्हे प्राप्त सभाग्य संत त्रिजगती. अहो राज्याची कांता, काय भीक मागे, मनाची अजोगे सिद्धी पाहावी. सद्गुरू राजा आहे आणि त्या राजाची आपण पत्नी व्हावं महाराज, मग भीक मागायची गरज आहे का. सोपे सोपे आहे. अरे त्यांनी काय सांगितलं, भगवंताला त्या ठिकाणी असणारा मला प्राप्त करून देणारे सद्गुरुनाथ ते काय सांगतात, बाबा अरे तुझ्या हृदयात कोण आहे,
भगवंत आहे. तू कशाला इकडे तिकडे फिरकतोस भटकतोस? हृदयात तैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा आरामो की भ्रांतीशी कामो विषय. तू कशाला जातो इकडे तिकडं? कारण तुझ्या हृदयात भगवंत आहे आणि ते सगळ्याला दाखवून देण्याचं काम जर कोण करत असेल तर कोण करतो? एकटा सद्गुरुनाथ करतो. म्हणून तुझ्या जवळ काय नाही अशा प्रकारचा जर तू भगवंत आहेस, भगवंत कुठे आहे हो? विठ्ठल जळीस्थळी उरला, रेता ठाव कुठं उरला? अरे भगवंत जगामध्ये भरून उरलेला आहे, हृदयातच नाही नुसता. तो कुठे आहे? जगात भरला. आणि ती माहिती जर द्यायची असेल तर ती फक्त कोण देऊ शकतं? ते ज्ञान आपले सद्गुरुनाथ देतात. इदम ज्ञानमुपाश्रिते मम साधर्म्य मागतः सर्गेपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्तेच. 14व्या अध्यायात पहिली ओळी आहे. हे जे ज्ञान आहे ना, इदम ज्ञानमुपाश्रिते, माझ्या आश्रित ज्ञान आहे हे. सद्गुरुनाथ सांगतात देव आणि मी ह्याच्यात भेद नाही. कारण गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दृष्टी विषय समस्त रामरूपे देखत भरत. दृश्य द्रष्टा दर्शन ते सहज होत रामरूप. आपल्याजवळ असणारे त्रिपुटी द्रष्टा, दृश्य आणि दर्शन. द्रष्टा म्हणजे कोण? पाहणारा. दृश्य म्हणजे दिसणारं चित्र. बरोबर आहे ना? द्रष्टा, दृश्य आणि दर्शन. जे दिसणारं चित्र आहे त्याला दर्शन म्हणतात. आता मला एक सांगा, आपल्या रामायणामध्ये हनुमानजीने ज्यावेळेस सुरुवातीला आल्याबरोबर कालनेमी पाहिला. थोडासा मी द्रष्टा सांगतोय बरं का. कालनेमी पाहिला त्यावेळेस पाहणारा कोण होता? पाहणारा कोण होता? द्रष्टा कोण होता? हनुमानच होता. ज्यावेळेस त्याला ज्ञान प्राप्त झालं त्यावेळेस कालनेमी म्हणून ध्यानात आलं. त्यावेळेस द्रष्टा कोण आहे? पाहणारा हनुमानच आहे. मग द्रष्टा कसं म्हणायचं? ज्या गोष्टीचं इत्यंभूत ज्ञान होतं तो द्रष्टा आहे. खरा हा विषय महत्वाचा आहे. आपल्याला सत्य कळलं पाहिजे. आपण खोट्याला जर खरं म्हणत बसलोत, पडलेली दोरी आहे आणि त्या दोरीला साप जर म्हणत बसलोत तो उपयोग आहे का? ते ज्ञान आपल्याला प्राप्त झालं तर आपण काय करू? ते साप हे आपल्या लक्षात, ते साप नाही हे लक्षात येईल आणि दोर आहे हा लक्षात येईल. त्याला मारायसाठी काही दगड काठ्या काही लागणार नाही का? फक्त ज्ञान माहिती. काय पाहिजे? की हा द्रष्टा, ह्याला द्रष्टा म्हणायचं. इत्यंभूत ते सत्य ज्ञान आहे त्याला खरं द्रष्टा म्हणायचं. आणि ते इत्यंभूत ज्ञान होतं का? पहिल्याने पडळ होता. काय पडळ होता? हा साधू आहे, महात्मा आहे, अमुक आहे तमुक आहे. पण नंतर राहिलं का ते इत्यंभूत? तसं आम्ही परमार्थामध्ये आम्हाला इत्यंभूत कळलं पाहिजे. आणि मग द्रष्टा, दृश्य आणि दर्शन, मग खरं चित्र दिसेल. त्याच्याशिवाय खरं चित्र तुम्हाला सगळ्यात सांगतो. नाही तर पाहणारे सरळ म्हणजे पाहणारा पाहिलेलं अरे दर्शन आहे, पण खरं काय हे बघा ना. इत्यंभूत त्याला अर्थ काय म्हणायचं? इत्यंभूत सत्यत्वाने कळलं पाहिजे. म्हणून सत्यत्व 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 विठ्ठला हे महत्वाची गोष्ट आहे. आणि अशा प्रकारचं असणारं इत्यंभूत ज्ञान ज्याला जातं त्याची त्रिपुटी आपोआप नाहीशी होत असते. श्रवणी शब्द पडताची जाण शब्दार्थ श्रीराम आपण. श्राव्य श्रावक श्रवण सोय चिद्दन होऊन ठाके. एक महत्वाची गोष्ट त्याच्यानंतर असणार श्राव्य, श्राव्य आणि श्रावण. ऐकणं, ज्याच्यामुळं ऐकू येते असे असणारे कान, आणि जो शब्द आहे तो ज्याच्यामुळं ऐकू येतो ते असणाऱ्या कानाबरोबर. पण ही सगळीची त्रिपुटी जी आहे ती कोण आहे? भगवंताशिवाय प्राप्त होत नाही. अहो म्हणले त्याच्यामध्ये असणारा राम जर त्याच्याजवळ नसला त्या कानात तर काय होईल? ऐकता येईल त्याला? शब्द तिकडून बॉम्बाललं तरी काय उपयोग नाही. वरडू वरडू सांगितलं तरी उपयोगच नाही. किती माणसाला सांगितलं बाबा अरे रामाशिवाय काही खरं नाही, मेल्यावर सुद्धा काय कामाला येतो का? तुमच्याकडे नाही म्हणत कोणी? हा, प्रभु रामचंद्र भगवान की जय. आपल्या जवळच्या सगळ्या झोपलेल्या असल्या जागा करा. एकाने मेलेलं पडून द्यायचं नाही. करा जागे, उठा उठवा उठवा पटकीने. भांडणं झाले तर कबूल पण उठवा. आणि लयच लागले तर तुमचं तुम्ही तिकडेच मिटवा, इकडे येऊन नका देऊ. चला वाचा.
घ्राणे घेता वास वासास बाह्य परेस ग्रे घ्राता घ्राण समस्त चिदकास होऊन ठाके. आपलं असणारं नाक आहे बारात. नाकाला परेश म्हटलेला आहे शब्द इथं. प्रत्येक शब्दाला किंमत आहे. आपल्याला एवढा वेळ नसतो इथं. आमचं जे नाक आहे ना ते परेश आहे. परेश परेश काय करतो तुम्हाला परेश कळतो ना. परेश लोह लागे परेश सांगिते हे भूषण झाले जेगी. आम्ही असणारं जे आमचं नाक आहे ते परेश आहे. पण योगी साधनाच्या जवळ गेलं तर योगाच्या सानिध्यात गेलोत ना आम्हाला असणारं जे नाम आहे ते असणारं आपोआप श्वासावर तयार होतं. आपण ज्यावेळेस राम 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 म्हणू ना आपला आपोआप श्वास तसा तयार होत असतो. तुम्ही राम राम म्हणा नाही तर सद्गुरून दिलेलं सोहम म्हणा. तुम्हाला ज्या पद्धतीने जायचं त्याला मी माझं करत नाही. कारण त्यावेळेस करत असताना जी अष्टांग योग साधना आहे ती तयार होत असते. अष्टांग योग साधना कशाला म्हणतात. अष्टांग योग सांगू मी. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी. किती झाली 8 झाली ना. यम म्हणजे काय. मसाडावर बसून आलेला यमाची व्याख्या अशी अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह याला यम म्हणतात. अरे उग मोकर कुठं काय सांगावा. यम कशाला म्हणतात ते एक लक्षात ठेवा. यमाची व्याख्या अशी अहिंसा सत्य अस्तेय. आमच्याजवळ अहिंसा असली पाहिजे सत्य असलं पाहिजे. अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य असलं पाहिजे. अरे या सगळ्या गोष्टी सहज आहेत का. सद्गुरूच्या कृपेने प्राप्त होतात. आणि एवढंही जर केलं आणि भगवंताचं नाम जर आपल्या जवळ नसेल तर माऊलीने शब्द कसे वापरलेत माहिती आहेत. बाहेर यम नियमाची काठी लावली आत वज्रासनाची पवळी पण असेल. 9व्या अध्यायातल्या वव्यात बाहेर यम नियमाची काठी लावली. काठी लावली म्हणजे काय केलं. यम नियमाची काठी म्हणजे असं आहे जसं आपण शेतामध्ये कुंपण करतो त्याला पहिलं काठी लावली म्हणायची. आपल्या जीवनातही आपण ज्यावेळेस परमार्थ भक्ती करत असतो तर यम आणि नियम ही काठी सारखे बाकीचं काही नाही. त्यात पिरल्याशिवाय उगत नाही. ध्यानात आलं का. यम नियमाची बाहेरून काठ काय लावलेली आहे. मग अहिंसा पाहिजे मग काठी नसावा का. आपलं शरीर जर योग्य आत्म्याला योग्य प्रकारचं असणारं आपल्याला जर हे घाण काढून टाकायचे असेल जनावर मध्ये येऊन द्यायचे नसेल तर काय लागेल. कुंपण लागन. ते कुंपण ह्याचं आहे अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह याला यम म्हणतात. आमच्याजवळ अहिंसा असावं का हिंसा असावी. अहो काय सांगावा. काही काही रामायण वाचायला येते सांगायला येते तर गळ्यात पवित्र माळीचा पत्ता नसतो. अरे त्यांनी बसावा का इथं. लाजा वाटल्या पाहिजेत बिगर माळीचं वाचणारा सांगणाराला. पवित्र तुळशीची माळ पाहिजे गळ्यात त्यावेळेस तिथं अधिकार यावा तिथं. सवाशीन म्हणलं तर तिच्या जवळ गाव भवानीला सवाशीन म्हणत नाहीत का म्हणते तुमच्याकडं. सवाशीन जशी आहे ना तशा प्रकारचं असणार त्या ठिकाणी काय असलं पाहिजे अहिंसा. अहिंसा म्हणजे माळ त्याच्यात हिंसा आपली नाहीशी झाली पाहिजे. सत्य बोलावं. आमचा तर मोबाईलने वाटोळ करून टाकले. तो असतो आष्टीत मी सांगतो पार आलोय म्हणला मी टाकशीन पैसे. खरं बोलायचं पत्यास नाही राहिलं फुजूल गोष्टीहून. अहिंसा सत्य अस्तेय काही असलं कुणाचं नीट दिसलं का की ते आपल्या घरात असं वाटतं. अरे उलसाक विचार करीनात पण जाऊ द्या. असावं ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने ज्याला त्याला मिळालं. बरोबर आहे. आपली जर पवित्र अशा प्रकारची काळी जरी असलेली आई असेल तर प्यायला कुणाला प्यावा. खरं बोला का दुसऱ्याच्या गोऱ्या आईला प्यावा. तिला खेटराने हाणायची. विचार केला पाहिजे. तुम्ही कळून घ्या मला काय बोलायचंय ते. हे पाळलं पाहिजे महाराज. म्हणजे असतात अशा पद्धतीचे असते असावं. आणि सगळ्यात शेवटचं महत्वाचं म्हणजे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य आपण पाळलंच पाहिजे. अरे जेवताना आपण उष्ट्या पत्रवळीला जेवणात आणि काही नालायक दुसऱ्याच्या पत्रवळी जेवायला पळत येत.
ब्रह्मचर्याला एवढी किंमत आहे. गुरु कशासाठी करायचा? झक मारायला नसतो करायचा. ह्या सगळ्या गोष्टी जर असेल तर गुरु, नाही तर मग ते गुरुच्या नावाने काट लावलं. कारण करायचं पाप शिष्याने, फेडायचं कोणी? बडबड करू नका कोणी. याच्यामुळे एक लक्षात ठेवावं, अशा प्रकारचा यम झाला. वेळ नाही आपल्याला, नाही तर मी ह्याच्यावरच प्रवचन करत बसलो होतो दिवस उगन. त्याच्यानंतर असणारा नियम. नियम म्हणजे काय? शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर परिधान आणि नियम. हा आम्ही शुद्ध असावा आतन बाहेर. कसं असलं पाहिजे? आतही राहिलं पाहिजे. शौच, शौच आमच्या जवळ असलं पाहिजे का नको? शौच ज्याप्रमाणे आहे तसं अंतःकरणातही शुद्धता असावी आणि बाहेरही असावा. भगवंताला उशीर लागत नाही, कारण आतला भगवंत बाहेर यायला तयार होतो. अंतःकरणाच्या ठिकाणी समाधान असावा. ज्याच्याजवळ समाधान नाही, संतोष नाही, त्याचा काही उपयोग नाही. कारण ते असं कुत्र्यावानी जन्माला येतं तसं मरतं. पैसा किती असू द्या, पण समाधान नावाची गोष्ट नाही. काय झालं म्हणले, 2-3 पोरं येतं, पण पोरच बघाना. पोरं बघानात का? तू पोराकडे लक्ष द्यायना. समाधान वाटून घेतलं पाहिजे ना माणसाने. अरे तू प्रारब्ध घेऊन आला तसे ते पोरही प्रारब्ध घेऊन आले, त्याच्या प्रारब्धाप्रमाणे त्याला कष्ट कर. तू फक्त एवढंच कर, वाईट मार्गाने चालला तर रस्त्याला घे, एवढंच काम आहे तुझं. आपण पाळलं पाहिजे. शौच, संतोष, तप. तप केलं पाहिजे. तप कशाला म्हणते? मी एका महाराजाला विचारलं, तप कीर्तन करा. महाराजाच्या विरुद्ध असं समजू नका बरं का, नाही तर काही माणसाचं लय विचित्र होतो. तप कशाला म्हणतात? ते म्हणले एका पायावर उभा राहायचं 12 वर्ष. अरे त्याला नाही सांगितलं माऊलीने देवाने तप. तप त्याला सांगितलंय का? देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचार्जम. हे शारीरिक तप आहे. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जम ब्रह्मचर्यम अहिंसाचे शरीरम तप उच्यते. शारीरिक तप सांगितलंय. आमच्या ध्यानात का येतच नाही? वाचेचं तप आहे. ज्या वाचेने आम्ही भगवंताचं नामस्मरण घ्यावं ती वाचा कुणीकडे घालतो तो? आता इतकं देवाचं नाव चाललंय तरी बी बाडबाड पुढं चालू होती. आता बाण चालू दे तिकडं, काटा तिकडं निमे माणसाचं लक्ष जातं. मला याच्याही पेक्षा आमचे वामन भाऊ म्हणायचे, पा म्हणले सगळ्या शिकायसाठी शाळा आहेत का? नाहीत शाळा. इंग्लिश शिकायची शाळा आहे, मराठी शिकायची शाळा आहे, व्याकरण शिकायची शाळा आहे, गणित शिकायची शाळा आहे. शिव्याची कुठं शाळा आहे? किती जणाला शिव्या येत नाही तेवढ्याने वर हात करा. एखादा कोणालाच नाही येत, करा वर हात तुम्हीच आधी. मग बरं जाऊ द्या, गडी माणसाला हाय बा सवय, नालायक सवय बा, शिव्या येत्यात. माऊलीला विचारू आपण. नाही माणसं म्हणत नाही, गडी माणसं लय शिया द्यायला बेकार असतात. माऊलीला विचाराने येतात का? नसले त्यांनी हात करा म्हणजे मला 60 टंग दंडवत घालीत तिथून येतो. अरे ही जी वाचा आहे ना आपली, त्या वाचेला तप सांगितलंय. आम्ही त्या वाचेचं तप करतोत का? अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रहितंचे स्वाध्याय अभ्यासेनच वाङ्मयम तप उच्यते. आमच्यातले काही महाराज म्हणतात का ते संस्कृत कशाला सांगायचे? अरे संस्कृत शिवाय आपले ग्रंथच कुठले नाही झाले का? झालेत. गीता, रामायण, तुमच्या रामायणात आहेत का नाही वर श्लोक लिहिलेले? तरी मी म्हणते आम्हाला संस्कृतचा तिटकार आहे. संस्कृत सोडली तर आपली आईच सोडल्यासारखं होईल, हे लक्षात ठेवा. त्याचा अर्थ असा नाही की संस्कृत आपण कळत नाही म्हणून त्याची विचारच करू नये. त्याचा अभ्यास करा ना, कळायला लागन. आम्हाला वाटतं सगळं आयत घर बसले असावं. ही असणारी जे विशेष आहे अनुद्वेग, आमची जी वाचा आहे त्याला अनुद्वेग, कुणाला उद्वेग होणार नाही अशी वाचा असावी. उद्वेगाचा अर्थ काय? दुसऱ्याला जर नुकसानीत जात असला तर नुकसानीत न घालू देणारी वाचा म्हणजे अनुद्वेग म्हणतात. आपण त्याचा बी अर्थ वेगळाच करतो. लोकाला वाईट वाटन, आणि लोकाला वाईट वाटन असं वाटत असतं तर नाथबाबांनी कशी वाचा वापरली तुम्हीच बघा. ली चांगली वापरली का? पण तिने उद्वेग होत नाही. कायम आहे गेली होती भोतापाशी तर हरिनय मुखाशी अरे मुडा. अरे एवढी वाचा बोलत असताना सुद्धा ते जगाचं कल्याणच करतात. त्यांना शांती ब्रह्मच म्हणतात का नाही? म्हणत शांती ब्रह्म.
म्हणून एक लक्षात ठेवावं, आमची जी वाचा आहे तीही योग्य अशा प्रकारची राहिली पाहिजे. शेवटी असणारं मन हे कसं झालं पाहिजे? मन प्रसाद सौम्यत्व मौन महात्म विनिग्रह भाव संशुद्ध तपमानस उच्चते. आमचं जे मन आहे प्रासादिक झालं पाहिजे, सगळ्याला वाटतं आलं पाहिजे. आणि मन ज्यावेळेस सगळ्याला वाटतं ना, त्यावेळेस सगळ्याला हवंसं वाटायला सुरुवात होते. संत महात्म्याला आपल्याला वाटतं का नाही संत महात्म्याकडे जावं? मनाला वाटतं, प्रासादिक मन झालं, सगळ्याला काय सांगावं, सगळ्या संग गोड होता होतो माणूस. गेल्याच्या पाठीमागं सुद्धा ओरडतात माणसं, का नाही म्हणत? म्हणून मन प्रासादिक करा. असं जे होतं याला कायिक वाचक आणि मानसिक तप म्हणतात. हे आपल्या ध्यानातच येत नाही. आपण कुणीकडे बरकटतो तर तप नावाची गोष्ट कळत नाही. हे ज्याच्यापासून शिकलं जातं ते भरतजी होते महाराज. भरतजी भारताने बाहेर काहीच पाहिलं नाही. भारताचा आटणारा जो श्वास होता तो श्वास प्रत्येक श्वासागणीस विकत घेतला श्यामबाई मी विकत घेतला श्याम. नाही खर्चली कवडी दमडी, कवडी नाही दमडी नाही, काय घेतलाय नुसता श्वास. प्रत्येक श्वासागणीस श्याम हातामध्ये घ्यावा, तसा प्रत्येक श्वासागणीस राम घेतलेला होता आणि त्याचं नाव भरत होतं. म्हणून त्याला भरत येत होतं. आम्हाला भरतची आहे ना. बोला. त्वचा घेओ जाय स्पर्शासी तव दोही ते राम प्रकाशी. त्वचा स्पर्श स्पर्शनाशी सहज समरसी श्रीरामा. आम्हाला होणारा जो स्पर्श आहे तो स्पर्श मढ्याला सांगितलं घे स्पर्श, तुला कळलं का काय होईल? स्पर्श कळण्यासाठी त्यात कोण लागतो? राम लागतो. जोपर्यंत त्याच्या ठिकाणी असणारा राम आहे तोपर्यंतच असणारे सगळे तत्व चालू असतात. 7 5 3 दशकांचा मेळ आणि एकतत्वी काळा दावी हरी. अरे असणारे 7 काय 5 काय 3 काय हे आता तुमचं तुम्ही बघा. लय झालं तर थोडंसं सांगून देतो मी. 7 म्हणजे सप्तत्व, जे आपल्याजवळ असणारे 7 तत्व आहेत. आपल्याजवळ जे असणारे 7 धातू आहेत ना, ते 7 धातू सुद्धा आत्मा असेल तर येत नाही तर उपयोग आहे का? 7 धातूचा विशेष प्रकार अशा प्रकारचा आहे ज्याच्यामध्ये रस येतं, रक्त येतं, मांस येतं, मेद येतो, हाड येतं, मज्जा येतं, वीर्य येतं. हे सगळ्या गोष्टी 7 धातू आहेत बरं का. ह्या सगळ्या प्रकारचा असणारं जरी ते त्याला आत्मस्वरूप भाव असेल त्याच वेळी स्पर्श कळतो ना, तर स्पर्श कळू शकत नाही. त्याच्यात राम आहे तर कळेल. आणि ज्याचा स्पर्श झाला त्यात सुद्धा कोण आहे? विठ्ठल जळी स्थळी भरला, जळात बी स्थळात बी, अशा प्रकारचा असणारा जो आहे तो विठ्ठल आहे, तोच राम आहे. त्या रामाला स्पर्श करणारा जर राम असेल तर कळलं, नाही तर कळणार नाही. बोला. रसना रातली आवडी घेता राम रसाची गोडी. त्रिपुटी झाली देशोदडी रसना ओसंडी रसाते. आमच्या तोंडाला जी चव आहे ना महाराज ती रामामुळे. कोरोना झालेल्या माणसाला जर विचारलं असतं ना कसं काय लागत अन्न, तर त्याला सांगता येत होतं सांगायला. रसना रसाते ओसंडी. अरे ही जी रसना ओसंडायची असेल ना तर त्यात राम. असं तुमच्याकडे आहे का एखादं म्हणले मसनवट्यात माणूस नेलं उठलं म्हणले तिथलं सगळा तो निवत खाऊन टाकला पिंडासकट, होतंय का? का त्याला त्या रसाची चव येणार आहे का? का नाही? तर त्यातला राम नाही. बरोबर आहे का? ज्या वेळेस तो राम आहे त्याच वेळेस त्या रसना रसा ते ओसंडी आहे, नाहीतर नाही. आणि भारताची गोष्ट अशी झाली होती, तो सगळा रामरूप झालेला होता. त्याचं असणारं जे तोंड आहे त्या ठिकाणी असणारी जीभ सुद्धा कशाला झाली होती? खायला लागला तर त्याला खारट तुरट गोड कडू अजून कोणते राहिले? किती रस आहेत? ते रस जे आहेत ना 9 ते असणारे रस. हा त्यांनी सांगितलं ते सांगतो ना. बिभत्स रस, शांत रस, जिभेसाठी असणारे षड्रस आहेत. ध्यानात ठेवा बरं का. तुम्ही विचारलं अतिशय गोड आहे. हे जे 9 रस आहेत ना, हे 9 रस वेगळे आहेत. हे 9 रस जे आहेत आपल्या जीवनात ते 9 रस आहेत. आपल्याला आनंद झाला त्याला शांत रस अशा प्रकारचा प्राप्त होतो. राग आला तो क्रोध नावाचा रस तयार होतो, का नाही होत? हां, त्याच्यानंतर असणारी भीती वाटली तर बिभत्स नावाचा रस तयार होतो. असे 9 रस ते येतं. त्याच्यावर बोलायला ना आपण नंतर बोलू एखाद्या वेळेस. पण इथं कोणता विषय चाललेला आहे? तोंडाचा विषय. षड्रस, ज्याच्यामध्ये खारट तुरट एकमेकाच्या विरोधात आहेत बरं काय. गोड कडू आणि तिखट. बोला पटकीन 6वा आंबट.
सरळ तसा हा रस, हे 6 रसाचा विचार तुम्ही करा. आपल्याला ह्याच्या 6 शिवाय 7वा रस नाही. आणि मग ही रसना रसा ते ओसंडी कधी, हे 6ही रस आम्हाला प्राप्त होतील, पण रामाशिवाय नाही महाराज. रामाने ते त्या ठिकाणी असणारी कृपा केली तर आमची जीभ जाग्यावर, आणि जीभ जाग्यावर तर मग मात्र त्या भारताची तीच अवस्था झाली. गोड खाल्लं तरी माझ्या रामामुळं गोड लागलं, कडू खाल्लं तरी माझ्या रामामुळं कडू लागलं. आम्हाला तसं नाही ना, आम्ही आमचं ह्याने काय चांगलं केलं नाही, त्याने काय चांगलं केलं नाही. आपल्याला खाण्यावर तर लई विचित्र आहेत. काही काही माणसं तर काय सांगावा, कसलं अन्नबाईने करू द्या त्या अन्नपूर्णाने. जी जीव घालते तिचं नाव काय आहे? अन्नपूर्णा देवी घरातली. पण काय करावं, त्या अन्नपूर्णा देवी त्या महादेवाचं नाव न घेता आपलं दुसरंच मांडत बसती. स्वयंपाक करताना तिने काय केलं पाहिजे, देवाचं नामस्मरण करावं. नामस्मरण तर नकोच वाटाणा अलीकडं. अरे काय सगळं सांगायसाठी खूप मोठं आहे. हे नामस्मरणाची एवढी मोठी किंमत आहे. जर एखादा आपला नवरा बिघडलेला असेल आणि त्याला जर एक वर्षभर नामातली भाकर खाल्ली तर तो बिघडलेला नवरा नीट होतो, पोरग नीट होतं. अलीकडं पोरं लईच जाते दाब्याकडं इकडं तिकडं. ते सुद्धा घरातली भाकरी जर देवाच्या नावाने करून घातली तर काय बिघडत. कजाकपणा करून घालू नाही. सगळ्या सोपा उपाय. नाम घेता वाया गेला ना ऐसा कोणी ऐकिला. नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहू भले, कपी कुळ उद्धरले मुक्त केले या राक्षसा. अरे हे सगळं करायची गोष्ट असेल तर नामाची किंमत आहे महाराज. नामाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे सगळ्यांनी. कारण नाम घेता वाया गेला ना ऐसा कोणी का, नाम घेऊन वायाला गेलंय का कोणी? कोणीच गेलेलं नाही. म्हणून नामाची अशी किंमत आहे. अशा प्रकारचा असणारे राम रसाते ओसंडी अशी भारताची असणारी अवस्था झालेली होती. कर्मेंद्रिय याची रीती सेविता श्रीरामाची ती, उडाली कर्माची कर्मगती स्वेच्छा वर्तती निष्कामा. पुन्हा हेच विवाचा. कर्मेंद्रिय याची रीती सेविता श्रीरामाची शक्ती, उडाली कर्माची कर्मगती स्वेच्छा वर्तती निष्कामा. अजून एका ठिकाणी चुकले तुम्ही. शक्ती, इच्छा शक्ती, त्याचा विग्रह होतो इच्छा शक्ती. इच्छा शक्ती माणसाची सगळ्यात महत्वाची आहे. इच्छा आपल्याला जी असणारी मनातली वासना आहे ते रामरूप व्हावी. कारण वासना असली विचित्र आहे. वासना ओढाळ गाय गाड्यानो, वासना ओढाळ गाय. का उशीर व्हायला लागला तर पटकीन घेऊ आपण उरकून. होय महाराज, उशीर होतोय का? हा, ओवी किती सांग? 16 नंबर बोट राग. ते आता त्यांचं लक्ष इकडे गेल्यामुळे ओवीकडे लक्ष हुकलंय. हा, आता तुम्ही एक विचार करा. वासना ओढाळ गाय गाड्यानो, वासना ओढाळ गाय तिचा हाणून मोडा. आपली वासना ओढाळ होऊ देऊ नका. सगळ्यात महत्वाची वासना देवाकडे राहावा. मग तीच वासना काय करत असते? चांगलं काम करते. इच्छा, आपलं नेमकं काय इच्छा? इच्छा जी असते ना ती इच्छा तुम्ही या पद्धतीने करा की भगवत स्वरूपाला एकरूप व्हावा. भरताची इच्छा काय झालेली होती? मला राम पाहायचा. जिकडं पाहायचं तिकडं राम पाहायची इच्छा झाली होती. आणि मग ते कर्म आहेत ना, आपण कर्म करत आहोत. कुठलंही कर्म करा तुम्ही, कुठलंही कसलंही कर्म करा, त्या कर्माला दोष द्यायचा नसतो. ते कर्म रामरूप करायचं असतं. आपलं तसं नाही होत. आपल्याला वाटतं वाईट कर्म दिलं तर आपल्यावर हे वाईटच दिवस आले. अरे ते भगवंताने प्रत्येक कर्म आपल्याला तुमच्या कर्माप्रमाणे दिलेलं असतं. भोगतो न घडे संचिता वाचून. आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आमचा भोग घडायचा असेल तर संचिताशिवाय घडणार नाही. आणि मग अशा प्रकारचं असणार जे कर्म आहे ते कर्म आपण कुठलंही करा. कुणी आचार्य असेल, कुणी असणारं झाडणारं असेल, कुणी स्वयंपाक करणारा असेल, कुणी कुठलंही कर्म करो. कुणी आपली शेती करत असतो. शेती करणारा सुद्धा शेती करताना तो देव आहे असं जर पाहिलं ना तर तो संत होतो बरं का. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. अरे ह्या अवस्थेला आपण गेलो. शेती काय झाली? देव झाला देव. आमच्याकडे लक्षात कर्म करत राहो. कुठलंही कर्म करा पण त्याला काय करा? देव. हा, कारण आम्ही देव रूपाने केलेलं जे कर्म असेल त्याची इच्छाशक्ती भगवत स्वरूप होत असते. आणि ज्यावेळेस इच्छाशक्तीने भगवंत झाला त्याचं फळ काय येईल? जे तुम्ही लावलंय तेच काय होत असतं?
सोपं सोपं उदाहरण आहे, त्याला काय नाही. जे पेरलंय तेच उगत का? तुमच्याकडे ज्वारी पेरल्यावर हरभरा उगवतो? जे पेरलंय तेच उगत. आम्ही इच्छा पेरत असताना ज्यावेळेस केलेलं जे कर्म आहे ते कर्म भगवत स्वरूपासाठी केलं. देव तिथं तुम्हाला काहीच कमी पडू देत नाही. देव तुम्हाला देव स्वरूपाकडे नेण्यासाठी देव पाहावयाशी गेलो, देवाची होऊन ठेवलो, ह्या अवस्थेला नेल्याशिवाय राहत नाही. हे लक्षात ठेवा. कुठलंही कर्म करा पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आसक्ती आणू नका, दांभिकपणा आणू नका, आसुरीपणा त्याच्यामध्ये येऊ नका. आसुर कोणाला म्हणतात? 6च अवगुण आहेत. किती आहेत? 6. कोणते? दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुषता. अरे हे 6 आहेत आणि शेवटीचा अज्ञान. ह्या 6ही असणाऱ्या अवगुणाला बाजूला सारा. निश्चित देव लांब नाही महाराज. कारण दांभिकपणा कर्मातून बाजूला काढा. म्हणले आम्हाला येत नसतं, काही काही माणसाला येत नाही. नाही मला लई जमतो. दांभिकपणा करायचं कोण सांगितलंय? भक्ती जशी असेल तशी करा पण दांभिकपणा त्यात येऊ देऊ नका. दर्प तर बिलकुल येऊ देऊ नका. अहंकाराची गोष्ट तिथं आली नाही पाहिजे. अभिमानाला जवळ येऊ देऊ नका. सगळ्यात सोपं सोपं आहे हो. काय सांगावं? हे जर करायचं असेल तर त्याला फक्त एकच आहे. आपलं जे असणार आहे ना, आपलं लक्ष रामाकडं असावं. आपलं लक्ष कोणाकडं असावं? बरोबर आहे ना? आपलं लक्ष भगवत स्वरूपाकडं असावं. बरोबर आहे की नाही? त्यावेळेचं लक्ष आणि मन एक होतं. त्याचाच काय झाला? लक्ष्मण होतो. आम्हाला लक्ष्मण कळला पाहिजे. कारण लक्ष्मणाचं वर्णनच अशा प्रकारचं आहे. आत्मप्रबोध तो लक्ष्मण. लक्ष्मण दुसरा घेऊ नका. आत्म्याचा प्रबोध जो आहे तो लक्ष्मण आहे. आणि तशा प्रकारचा आत्म्याचा प्रबोध तो राहू द्या. आणि मग काय होईल? त्याच्यामुळं असणारं भरता आल्याशिवाय राहणार नाही. तो शुद्ध भाव अशा प्रकारचा असावा. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस येत्याला, हे ते मागाचे पंचकरणातला विषय, हा विषय खरा तो आहे. आपला असणारा भाव शुद्ध असावा. त्याच्यानंतर असणारा आत्म तोच खरा प्रबोध असावा. आपण कुठलंही कार्य करत असताना बेडरपणाने करावं. आणि याचबरोबर असणारा आपला जो असणारा आत्मस्वरूप भाव आहे तो आत्मा आपल्या असल्याशिवाय जमल का? त्या आत्म्याबरोबर आमचा जो श्वास आहे तो आमच्या ताब्यात असावा. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या का? ह्या जरी एकत्र आल्या तर आम्हाला बाकी करायची गरज पडत नाही. त्यावेळेस निश्चित भगवंत आपल्याशी एकत असतो. कारण या नरदेहाचे कारणे सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. आपली ती अवस्था प्राप्त होती. भारताची ती अवस्था झालेली होती. ऐसा भरत रामे कोंदला तो देशाची राम झाला. हनुमान अत्यंत सुखावला देखो लागला पूर्व. अहो म्हणले त्या ठिकाणी असणार ज्ञानेंद्रिय आणि कर्म इंद्रिय हे दोन्हीही काय झालेत? भगवत स्वरूपाला योग्य अशा प्रकारचा भरताचे पाहिले. आतापर्यंत बोललेला आहे का भारताबरोबर? हनुमानजी बोललेले आहेत का? नाही. फक्त पाहिलं आणि त्याला दिसलं. अरे म्हणले एकटाच माणूस म्हणले तेवढ्या भरत म्हणजे त्या ठिकाणी रामरूप झालेला नाही. याच्या बरोबरचा असणारा सगळा परिसर सुद्धा काय झाला? रामरूप झाला. नगराबाहेर आराम वृक्ष ध्वनी राम राम. रामरूप सकळ द्रोम प्लवंगम विस्मित. अहो म्हणले नगरामध्ये आलोत. उदाहरण आपण सांगवी नावाच्या नगरामध्ये आलोत. तिथं असणारे झाड झुडप दगड माती वेल हे काय करत होते? आपली तर म्हणतात का राम राम? आपली तर झोपत येत. निमित्त झोपलेत उठून बसिले तरी. एक लक्षात ठेवावं, ज्याच्या कर्मामध्ये राम नाम येणार नाही ना त्याच्या इतका पण नामाशी विनमुख तो नरपापी. अरे याच्यापेक्षा दुसरं काय सांगावं? नामाला जे विनमुख झालेला असतो तो काय असतो? पाप. पाप. आणि ज्याच्याजवळ पाप असतं त्याला स्वर्गाला तर नाहीच नाही पण नक्कीच कुठं जावं लागतं? नरकात. नरकात जावं लागतं. अहो कथेचं वर्णनच असं आहे. कथा जी असेल ना तिचं मंथन करता आलं पाहिजे. या श्लोकाचा अर्थच असा आहे. कथेचं काय झालं पाहिजे? मंथन करता आलं पाहिजे. कथेचं मंथन करता आलं. मंथोनी नवनीता तैशी गे अनंतान वाया व्यर्थ कथा. आपल्याला बाजूला सारता आलं पाहिजे. सत्य काय ते घेता आलं पाहिजे. आणि अशी अवस्था त्या भारताच्या ठिकाणी झालेली होती.
त्याची अवस्था रामरूपाशी एकरूप झालेली होती. हे असणाऱ्या आमच्या हनुमंताने पाहिलं. हनुमंत चकित झाला, कारण या नगरीमध्ये म्हणले सगळीकडे काय चाललेलं आहे? नामस्मरण चाललेलं आहे. दिशा दुमदुमिती रामे तृणे कोंदली राम नामे, वायू गर्जे राम नामे योम रामे कोंदले. अहो म्हणली जिथं वारा होता ना, दाही दिशात कशाचा आवाज होता? रामाचा आवाज होता. जिथं जिथं गवत उगलेलं होतं तृण, ते सुद्धा तृण कशाला आपण म्हणजे तण लय बेकार असतं बा, तण लय वाटोळ करतं, पण ते सुद्धा काय करीत होतं? राम नाम घेत होतं. हवा कुठं नाही, त्या हवेच्या जागेवर चौकड राम राम होतं. हवा कळत ना, कारण त्याच्याशिवाय आपण जगत नाहीत. त्या हवेत पाहिलं ना, त्या हवेतून सुद्धा काय आवाज येत होता? राम नामाचा. मग हवा इकडं आहे का नाही चौकड? जो आपल्याला पैसे आहे का नाही? गुरून का व्हायना बाहेर निघतीच ना. अरे बिनलाज येत माणसं किती सांगितलं तरी ऐकतच नाहीत. करावा काय? बोला. सत्संगे धरा सदर भूते वागविते निरंतर, सांडुनी कठीणत्व प्रकारा मृदू अरवार सोय झाली. अहो म्हणले विचार करा, त्या ठिकाणी असणारे जेवढे जीव होते ना, भूत मात्रा, ते प्राणी मात्रा, त्याच्यामध्ये आता जर हवा हे सगळं म्हणलं तर सगळ्याला हवेशिवाय प्राणी जगतच नाही, पाण्याशिवाय माणूस जगतच नाही. एकंदरीत सगळे जीव त्या ठिकाणी रामनामामध्ये तल्लीन झालेले होते. म्हणले मग त्याचंही सांगितलं, पृथ्वी कठीण आहे का मऊ आहे? कडक आहे, दगड आहे हा पृथ्वी, पण ती सुद्धा असणारी संताच्या संगतीत गेली. विशेष महत्व आहे. का झालं? संताच्या संगतीत गेली पृथ्वी, आणि संताच्या संगतीत पृथ्वी गेली की ती काय झाली? मऊ झाली. मऊ विरुद्ध कठीण प्रकार तिने सोडून दिला. आता हे शब्दशः अर्थ झाला. याच्या पुढचं सांगतो मी, थोडंसं बारकाईने लक्ष द्या. आपलं जे शरीर आहे ना, हे शरीर आहे, त्याला पार्थिव देह असं म्हणतात. काय म्हणतात? पार्थिव म्हणजे पृथ्वीपासून तयार झालेलं. माती तो देह मातीशी जाणार आहे ना, बरोबर आहे ना? आपला देह कशाचा आहे? नुसतं मनापुरतच आहे का मातीचा? होय, मातीचा आहे ना. कशाला उदाहरण द्यायचं म्हणतं? काय द्यावं लागेल मातीचं उदाहरण? आमच्या शरीरात माती कुठे आहे? नाही सांगतो, जाऊ द्या. आम्ही आईच्या पोटातून बाहेर पडलो त्यावेळेस आमचं वजन 3 किलो होतं. आता मोजलं तर 3च बरं का? कुठून वाढलं? कुठून? अन्न खातो तर रोज का नाही खात? अन्न खाऊन त्या ठिकाणी आमचं शरीर वाढलं. अन्न कुठं तयार होतं? वर आभाळात नाही तयार होत, मातीत होतं, आणि ते खाऊन झालं, म्हणून शरीर मोठं झालं. अन्नाशिवाय कोणीही जगू शकत नाही. एक लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतो, आहारच तपिसो. का सांगावं लागतं? अन्नाचं फार विशेष महत्व आहे. आहारच तपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रिय यज्ञ तपस तथा दानम तेषां भेदम मिमं शृणु. आहारावरच आमचं सगळं अवलंबून, सर्वस्व सगळं अवलंबून आहे. मी त्याच्यासाठी सांगत असतो तरीही मुद्दाम होऊन आम्ही जे खाऊ तोच अशा प्रकारचा असणारा आमचा आत्मातला रस तयार होत असतो. आहार जो आहे ना, आहार खाल्ला, अन्न खाल्लं की अन्नापासून रस, रसापासून रक्त, रक्तापासून मांस, मांसापासून मेद, मेदापासून हाड, हाडापासून मज्जा, मज्जापासून वीर्य, वीर्यापासून पोरं. लक्षात ठेवा, मी बोलतोय म्हणजे काय मोघम बोलत नाही. आपण खाल्लेलं जे अन्न आहे, अरे अन्नाला किती जण नावं ठेवतात. तो त्या माऊलीने मागाचा अर्ध सांगता सांगता पुन्हा विषय पुढे आला. त्याला काय करू? अन्न जर त्या माऊलीने दिलं तर आपण खाताना ते अन्न खाल्ल्यावर त्यातला रस तयार होतो महाराज. अन्न चावल्यावर काय होतो? त्याचा रस होतो. रसाचा काय होतो? रक्त होतं. रक्त झाल्यानंतर तेच रक्ताच्या पुढं रसाबरोबर रक्त, रक्ताबरोबर मांस तयार होतं. त्या रक्ताचं काय होतं? पुन्हा मांस होतं. मांसापासून चरबी तयार होती. माणूस नाही म्हणतं लय खाऊ खाऊ माजलाय, मांद आले, मेद. त्याच्यानंतर असणार मेद तयार होतो. मेदापासून हाड तयार होतं. माणसं म्हणतात हाडकं मोडले, गाडीचा ॲक्सिडेंट झाला की त्याला काहीतरी खाऊ घाला रे चांगलं चुंगलं. चांगल्या चुंगल्याचा अर्थ वेगळा करतात लोक. जाऊन दे मातीत. एकंदरीत अशा प्रकारचा असणारा तो हाड चांगलं होतं. हाडापासून हाडाच्या आतमध्ये पोकळी असते, त्याला मज्जा म्हणतात, जो द्रव असतो त्याला.
आणि त्या मज्जापासून वीर्य होऊन वीर्यापासून पोरं होते. आपणच धाब्यावर जाऊन जर जेवत असलो तर पोरं बिघडले तर नावं ठेवायचं कुणाला? आपण बारकाईने ध्यानात ठेवला पाहिजे. हे जगासाठी सांगायसाठी नाही, आपल्या मनाला सांगायला आहे. म्हणून आहारच तपे सर्वस्व, आहार चांगला असावा. ज्याने आहार चांगला घेताना त्याचा आतला असणार जो तत्व आहे ते सुद्धा चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून अन्नाला कधी निंदून खाऊ नये, कुठलंही अन्न खाऊ नये. माऊलींनी तर कसं शब्द वापरले सांगू का मी? 18व्या अध्यायात 1016 नंबरची ओवी. मी नंबर सांगत असतो, पुन्हा बघायला अडचण नको. किती नंबरची आहे? 1016 ओवी. नेनता आधमाच्या अन्ना. आधमाचं अन्न जर आपण खाल्लं तर नेनता, ते बी कसं? नेनता अज्ञानपणाने, सहजपणे, माहीत नाही अशा ठिकाणी. नेनता आधमाच्या अन्ना खादलिया की जेव्हा म्हणा. जर आपण खाल्लं तर वकून काढा म्हणली. आधमाचं अन्न खाऊ नका, कारण आधमाचं अन्न जर खाण्यात आलं तर आपलं सगळंच वाटोळं होतं महाराज. आपण ते देतो सोडून आणि बाकीच्याच गोष्टी बघतो. आधमाचं अन्न खाऊ नये. आणि इथंच रामायणामध्ये सांगितलंय अन्न तर खावं, ते कोणाचं खावं? लांबरोडांना सज्जनाचे अन्न बळेच घ्यावे मागून, नाही तरी जीवन तरी मागावे. बघा ना, अन्न खाताना कुठलं खावा? संताच्या घरचं अन्न खावा. संताचं अन्न खाल्लं तर महाराज आपल्याला तो प्रसाद होतो. आणि आधमाचा अन्न खाल्लं तर आपलं नाश होतो, नाश. म्हणून वकून काढा. ओ कविली तैसी वासना इंद्रियविषयी. आपली वकून काढा ती वासना. इंद्रिय वासना ठेवू नका, कारण इंद्रिय वासनेचं अन्न खाल्लं तर आपलं वाटोळं होईल. म्हणून एक लक्षात ठेवा. आणि आम्ही तर काहीच नाही म्हणले, बस जेवायला की मांडलं फातकाल की जातो, कुठं बी बसतो. जेवताना विचार करावा लागतो. कुठलंही अन्न खाताना बारीक विचार करा. आपल्याला जिथं जमत नसेल शक्यतो तर परान्नाविषयी निश्चित जागरूक राहावं. पहिले महात्मे काय येडपट होते काय? कुठलं बी खायचं नाही म्हणायचे, भिक्षा द्या पण आमचं आम्ही खाऊ. तिकडं कच्चं खायची तयारी. आमचे मदन महाराज तर नक्की गोळ्या करायचे नुसते, आणि त्या कणकीच्या गोळ्या खायचे. काय सांगावा? आधमाचं अन्न नको म्हणायचे. एकंदरीत अशी जी अवस्था आहे ती भारताची झालेली होती. त्यांना दुसरं काहीच आवडत नव्हतं. रामाशिवाय दुसरं काही पाहायचे नाही. त्यांची अवस्था झालेली होती. सत्संगती ओलावली अति शांती धरेशी आली. एकात्मता विस्तारली वर तो लागली अविरुद्ध. अहो म्हणले ती पृथ्वी अतिशय मऊ झाली. मी आता सांगितलं पार्थिव देवाचा माणूस लय कडक असतात. काही काही माणसं लय कडक असतात. पण संतांच्या संगतीत गेलं आणि गळ्यात का माळ पडली की कुणी दिसलं लय मोठा असला तरी बारक्याच्या बी पंढरीच्या लोका माया अभिमान. ही लक्षात ठेवायचं. कुणामुळं घडलं ते? संत महात्म्याचा सहवासामुळं. नाही तर इकडं डोंगरात तिकडे किती फिरला असता, किती पैशाचे सगळे बोटात अंगठ्या घातल्या असत्या तरी कामाला आल्या नसत्या. कारण संतांच्या संगतीत लवचिक हृदयाचं त्या ठिकाणी तो बनतो. सत्संगती झाली जीवना विसरोनी अधोगमना. ऐक्यव्रती सकळ जना तिचं स्वार्धन मधुर. आता ज्याच्या अंगामध्ये पार्थिव देह आहे त्याची ती स्थिती आहे. त्याच्यानंतर असणार जीवन. जीवन म्हणजे पाणी. आपल्याला पाणी लागतं का? आपल्या शरीरात पाणी आहे का नाही? कारण पंचमहाभूतापासून आपल्याला काय झालेला असतो? देह झालेला असतो. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. यातला दुसरा जो आहे त्याला पाणी म्हणतो, जीवन म्हणतो. पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. पृथ्वीपेक्षा सूक्ष्म काय? पाणी आहे बरं का. कारण आपण माती धरून दगड धरून आणायचा चाळणीत आणू, पण पाणी नाही आणता येत. पाणी आणता येणार नाही. मातीत कसं त्याच्या चाळणीत आणता येणार, म्हणजे सूक्ष्मत्व आहे त्याच्या अंगात. एकंदरीत ते जे असणार पाण्यासारखा माणूस काही धरायला गेला तरी कुठून निष्ट्या मारतो. मुद्दाम सांगतो, यार घाल माळ, चल देवाला, मला लय काम आहे, मारली निष्ठा. काय सांगावं आता, मी नाव नाही घेत, पण आमची तर एक माणूस आहे. त्या माणसाला मी 1000 बाऱ्या म्हणलं असं, चल पैसे मी घालतो बाबा, पण चल एकदा पंढरपूरला, मी महिन्याला जातोय, तू निदान कमीत कमी वर्षातून एकदा चल ना, काय वज घ्यायचे का? नाही, तुझ्या गळ्यात माळ नको घालू. नाही म्हणला, आत्ता येतो म्हणला. मी त्याच्यासाठी मुद्दाम घरून नवी अंडरपॅन्ट एक घेऊन आलो. तू काहीच घेऊ नको घरून. महाराज त्याने ना, खरं सांगू का, नाहीच आला. आणि आज वर्षी त्याचं का नाही देवाने थोडंसं वाकड्या नजराने पाहिलं
अर्धांग वायू झालाय, आता का नाही कशाच खितपतोय. भगवंताची तुम्हाला म्हणजे हे टिंगलीवर नेण्यासारखी गोष्ट नाही. आता त्याला देवाकडे जायचं म्हणतं जाईल का हो? जोपर्यंत आपले शरीर हातपाय चांगले तवार करा ना देव देव. कवार आवा चालली पंढरपुराने येशी पासून आली घरा कवार रे सोडान जर शिकुलसा करा ना देव देव. काय फरक पडतो? मेल्यावर तुमच्या जवळ काहीच कुणी ठेवीत नाही. तुमचे पैसे काढून घेते, दागदागिने काढून घेते, तुमच्याकडे जाळल्यावर ठुतेत काही दागिने काढून घेते तो, तरी देवदेव करायचा जीवावर येतो. काही देवासाठी घाला ना उलसक, जाऊन द्या ना, काय फरक पडतोय? भारताची अवस्था भारताकडे हनुमंताने पाहिलं त्यावेळेस त्याला वाटायला लागलं अरे हे जे जलमय असणारं शरीर आहे, जरी कुणीकडून गेला असला तर जगाच्या कल्याणासाठी संतांच्या संगतीत गेलं की जगाचं कल्याण आवडत असतं. जोपर्यंत जगाचं कल्याण आठवायचं असेल तर संताशिवाय प्राप्ती नाही, आईशी वेद देती. हे लक्षात ठेवावं, कारण आपल्याला पर पाहिजे असेल तर संतांच्या संगतीशिवाय घडत नाही. तो असणारा निष्ठा माणूस सुद्धा काय करतो? भगवंताच्या भक्तीला लागतो. आणि काय सांगावा मग, महिनाच वारी काय तोच होऊन म्हणतो चालायचं का नाही, कवा जायचंय बोला. गाय दे कोणी सज्जना निववी देवनी जीवन, व्याघ्र पापी म्हणून उपयोक्षण न करी. संत महात्म्याचं असणारं वैशिष्ट्य आहे महाराज, त्या पाण्यासारखं वागण्याची तयारी त्यांची होते. अरे लय चांगला आहे म्हणून माझ्या पायशी एक कधी म्हणतो का संत? लय बेकार आहे जातो बाजूला लांबल असं म्हणतो का? यारे यारे लांथोर भलते याती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाशी. अरे काही करू नका, या संताचं लक्षण आहे. आणि तशा प्रकारचं संताचं लक्षण होतं. आणि मग मात्र तो सगळ्याची तहान भागवतो. पाणी जशा प्रकारचं असणार आहे ना, त्या वाघा म्हणलेले दुष्ट आहे म्हणून त्याला बाजूला जा म्हणतं का? नाही. आणि गाय लय पवित्र आहे म्हणून पाणी पी म्हणतं, तुझी तहान भागव म्हणतं का? नाही. अरे तुम्ही वाघासारखे असा नाही तर गायीसारखे असा आणि माझ्याकडे येऊन कसे व्हा? मजरूप व्हा. अशा प्रकारची असणारी त्यांची वृत्ती संतांच्या संगती, संतांच्या ओवी आहेत. त्या सगळ्या संतांच्या ओवीमध्ये त्या ठिकाणी ते बसतात. तेजाशी होता सत्संगती, आकर्षण दाहक शक्ती, स्वयं प्रकाश सर्वभूती तिर्जगती माझी विचारे. अहो म्हणले त्याच्यानंतर असणारं पंचमहाभूतातलं कोणतं आहे? अग्नी. बरोबर आहे ना? अग्नी, त्याच्या अंगामध्ये काय गुणधर्म आहे? त्याला जाऊन धरता कोणी? हात लावता का ह्या दिव्याला? का? एक तर शॉक बसत नाही तर गरम लागन. बरोबर. दाहक शक्ती तिथं संत महात्मेलेले ना. गावबाजी महाराज किंवा नाथबाबाची भाषा आहे ही, इतकी सोपी भाषा आहे, दिसायला सोपी आहे पण खूप अवघड आहे. मग नवनाथांनाचा आमचा विषय झाला. नाथबाबाचा एक एक शब्द काही काही वेळेस सुटत नाही, त्याचा कितीक दिवस कस पाडावा लागतो, कितीक दिवस बरंच. आणि ज्यावेळेस कस काढून काढून निघल ना, आणि सहज काय सांगतो एकमेकाला माणूस. मग अपेक्षित आपुले, अपेक्षा तवा करायची असते. एकंदरीत ती असणारा विचार जर केला तर तो अग्नीसारखा अग्निरूप असणारा माणूस, दाहक शक्तीने त्याच्याजवळ माणूस कोणी जात नाही असा असणारा जरी अग्नीसारखा माणूस असला, पण संतांच्या संगतीत आल्यावर काय करतो ऐका बरं. ज्याने प्रकाशले निजग्रही त्यासी प्रकाश उणे नाही, पारखा चोरू आल्या पायी प्रकाश त्यासही तैसाची. अहो संतांच्या संगतीत आलं रे आलं, दिव्यासारखं होतं. म्हणले दिवा कोणी लावलाय? तो यांनी लावलाय का? दिसतंय का नाही त्यांना? ज्यांनी लावलंय त्याला बी दिसते, त्यालाही उजेड आहे यांनाही उजेड आहे. संतांच्या संगतीत गेलं ना, कुणी कसलंही असो द्या हो, त्याच्या असणार दाहकपणा कमी करण्याचं काम करतो. माणूस म्हणते काय तो माणूस ईश त्यासारखाच आहे, हाती धरता येत नाही. पण संतांच्या संगतीत गेल्यावर ईश तू सुद्धा शांत होतो का नाही होत? संताचं लक्षण आहे बरं का. आणि जर एखाद्या शांत होत नसेल तर तो संत नाही. माझं असलं उलट शास्त्र आहे. मग शांत स्थिती त्याची तयार होती, कारण जगाचं कल्याण पाहण्याची बुद्धी त्याच्याजवळ येत असते. तसं भारताच्या संगतीत गेल्यावर भारताचे वर्णन करत असताना त्याच वेळेस
गावबाजी काकाने या ठिकाणी अतिशय सुंदर वर्णन दिलं. 10 शक्ती असणारा जरी माणूस गेला, संतांच्या संगतीत गेला तर शांत होतो. हे हनुमंताने भारताकडे पाहताना पाहिलं. वायू सत्संगा लादला चंचलत्व फुले विसरला. योगीश्वरा भेटो आला निश्चळ झाला निज रूपी. अहो म्हणली ही जी असणार आहे ना वायू त्याच्याजवळ चंचलत्व आहे. गडीभर थांबतोय का? नाही. बरं आम्ही घेतलेला वायू कुठं ना आपल्या नाकातून आतमध्ये गेला. बरोबर आहे ना? नाकातून कुठं जातो? आतमध्ये गेला. त्याचं रूपांतर किती प्रकारात होतं? पंचप्राण. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. पुन्हा 5 उपप्राण आहेत. चला पण हे 5 तर धरा. हे पंचप्राणामध्ये येतात. मग पंचप्राण सरळच कार्य आहे का त्यांचं? सगळ्याचं एकच. सगळ्याचं एक कार्य नाही ना. प्राण असेल त्यावेळेस रक्त शुद्ध होते, त्याचं हृदयात जातोय, रक्त आलेलं आहे, त्या ठिकाणी रसापासून रक्त तयार करायचं. पण रसापासून रक्त कोण तयार करतं? तो समान नावाचा वायू. प्राणापान समायुक्त पचमेन्यम चतुर्विधम. आपल्याकडे तसलं लगेच पुन्हा उत्तर, त्याला पुन्हा लांबायचं नाही. प्राण आणि अपान या दोन्हीच्या मध्ये जो वायू तयार असतो त्याला समान मानतात. तो रसाचं रक्त तयार करण्याचं काम करतो आणि रक्त चौकड पसरण्याचं काम होतं. हे समान नावाचं वायूचं काम आहे. प्राणाने आपला असणारा श्वास आहे, तो श्वासाने रक्त शुद्धीकरण केलं जातं. अपान नावाच्या वायूने अन्न, पचलेलं अन्न त्या ठिकाणी असणारं बाहेर फेकलं जातं. घाण असेल ती बाहेर फेकायचं काम कोण करतं? अपान नावाचा वायू तयार करतो. आता त्याच्यानंतर असणारं मी बोलतोय कंठामध्ये घास गिळायचं काम करतो किंवा कंठातून बाहेर शब्द पडतो, त्याला उदान नावाचा वायू म्हणतात. आणि सगळ्या शरीरात जो रक्ताबरोबर त्या ठिकाणी रक्ताभिसरण संस्था तयार होते, सारखं यंत्र चालू असतं, त्याला व्यान नावाचा वायू म्हणतात. प्राणापान समायुक्त पचमेन्यम चतुर्विधम. हे चतुर्विधम अन्न आम्ही पचवू शकतो. चतुर्विध अन्न म्हणजे काय? 4 प्रकारचं अन्न आम्ही पचवू शकतो ना. आपण अन्न खाऊनच जगलोत ना, मागाच विषय निघाला. मग त्यातलं पहिलं अन्न कोणतं? 4 प्रकारचंच अन्न आहे, 5व्या प्रकारचं अन्न आपल्याकडं नाही. चावून खातो. भाकरी कशी खातो, चपाती कशी खातो, काला कसं खातो, चावून खातो. त्याला त्या ठिकाणी असणारं 400 अशा प्रकारचं असणार आहे, चावून खाणार आपण. त्याच्यानंतर असणारं दुसरं पेय. दूध हे अन्न आहे. दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेच्या या पदार्थ त्या वेरुणी गोचिडा शुद्ध शिवी. दुधाचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे. आईपासून आपलं म्हणतोत ना, मी काय मेलेल्या आईचं दूध पिलेलो नाही, भक्तीशी असं वागावं लागतं. दूध हे अतिशय पवित्र अशा प्रकारचं आहे आणि गोडही आहे, त्वचेत आहे, पण तरी बी तिला काय दिलेलं आहे? पवित्र दिला. पण ती पिऊन घ्यावं लागतं. त्याचं खाता येत नाही का? चावून खाता येतं. दुसरं असणारं ऊस आहे. तिसरं ते काय करावं लागतं? चावावं लागतं. नुसतं चावून जमन का? चौथा बाहेर फेकायचा आणि रस आत घ्यायचा. पहिलं चर्वण, दुसरं पेय, तिसरं चास्य आणि चौथं शेवटचं कोणतं आहे? लोणचं कसं खाता तुम्ही? त्याला चाट्टे म्हणतात. हे 4 प्रकारचं अन्न आहे. 5वा मला नमुना दाखवून द्या पुढच्या बारीने एखाद वेळेस आलो तर. 4 पेक्षा नाही, माऊलीच सांगते तिथं, मी तरी कायला बाहेर सांगू ना. कृष्ण भगवंतही सांगतात की 4 प्रकारचं अन्न खावं लागतं, त्याच्यापेक्षा वेगळं नाही. अशा प्रकारचं असणारं ते अन्न खायची वेळ कशाने येते? हे 4 स्थिती. श्वासाहून आपण बोलत होतो. हे जे श्वास आहे ना, श्वास, हे श्वास प्राणापासून हे सगळे 5 प्राण अशा प्रकारचे कर्म करतात. पण हे 5 प्राणातला एकच वैशिष्ट्य आहे, जर योगेश्वराला आलं तर काय घडू शकतं? पुढे ऐका. विचारे तरी सर्व देही परी आसक्त नव्हे काही, सुवास दुर्वासन मने काही निसंग पाही विचारत. सगळ्या शरीरात फिरते. आताच मी सांगितलं तुम्हाला, शरीर राहतंय का तेव्हा प्राण कुठं जातोय? सगळ्या शरीरात आहे ना वारं. पण ते म्हणलं का आता का नाही, तोंडात लय चांगला भाग आहे, छातीला लय चांगला भाग आहे, डोक्यात लय चांगलं आहे म्हणले, मग तिकडं संडाच्या तिकडं काय लयच घाण आहेत, असं कधी बदल करतं का ते? बिलकुल नाही. नाथ बाबा म्हणतात, मी नाही म्हणत. ते गावबाजी का म्हणतात. अरे ते म्हणले चौकड फिरतो.
पण कुठलीच आशा करीत नाही. आपल्या प्रारब्धाने आपल्याला कुठाली जागा मिळो, आपण कर्म केलेले असेल त्याप्रमाणे आपल्याला कुठलीही मिळो. संतांच्या संगतीत गेल्यावर त्याची अवस्था तशी. जे कर्म आपल्याला मिळालं असेल ते कर्म माणसाने केलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. जे आपल्याला कर्म भाग्याने मिळाले ना ते कर्म जरूर केलं पाहिजे, पण राम समजून केलं पाहिजे. एकंदरीत अशा प्रकारचा असणारा तो श्वास आमच्या हृदयात भारताच्या शरीरात जर गेला तर तो चौकड फिरला तरी रामाशिवाय दुसरं काही पाहत नव्हता. सत्संगाला दले आकाश खुपे नेने पैकोनास विसरून या निरवकाश विरक्त उदास सर्वत्र वसे. आता अशा प्रकारचा योगेश्वरला भेटलेला वायू येतो. वायू कशात घुसतो? वायूचं राहण्याचं ठिकाण काय? आकाश आहे. ते घाटात असू नाही तर मठात असू नाही तर हृदयात असो, सगळं वर्णन एकच लक्षात ठेवावं. त्या हृदयात असणारं जे आकाश आहे ते सगळीकडे त्या ठिकाणी त्या आकाशाच्या संगतीत उन्हाळा येऊ, पावसाळा येऊ, हिवाळा येऊ, तिकडं गुंतून राहिले का? आपण जीवनात तितकं राहिलं पाहिजे. संतांच्या संगतीत गेल्यावर तसं राहतं. नाहीतर काय आहे, संतांच्या संगतीत जाऊनही काही काही माणसं ना दगड गोटाच राहते, त्यांना त्याच्यातून बाहेरच येत नाही. कारण त्या दगडाला कधी परीस व्हायचं लक्षातच येत नाही. परीस व्हावा त्याने संतांच्या संगतीत जाऊन, पण परीस होत नाहीत. कारण त्याला काय? कारण त्यांची अवस्थाच अशी असते की परीसचा अंगी लाविले खापर पालट अंतर न घे त्याच्या. मला त्या थोडा वेळ थांबावं कशासाठी लागलं, मला ते आठवावं लागलं. कारण खापर परिसाच्या अंगी लावले, लोह लागे परिसा अंगी तर ते आहे भूषण पावले जगी, पण खापर लावले हो किंवा साखरेच्या आळेला त्या ठिकाणी कडुलिंबाचं झाड आहे त्याला साखरेचं आळं घातलं, गोड लिंबोळे येते आणि काय त्याला येऊ शकत नाही. तशा प्रकारचे असणारे काहीचे असते, त्याला काय करावा. पण भारताच्या संगतीत आल्यानंतर मात्र कशी अवस्था झाली पुढे ऐका. आपुल्या निज शरीरी शीत उष्ण पर्जन्यधारी न लिपे एकही विकारी सत्संग थोरी. संतांची संगतीच अशी आहे महाराज, कसल्याही परिस्थितीमध्ये माणूस इकडं किती टांग टांग करू द्या, पण आशिडेला गेल्यावर पाऊस पडतो वरून, एखाद्या मठात जागा राहत नाही. तुम्हाला चालतं कधी एखाद टाईम 2 पायावरच बसावं लागत. आम्ही ते एकदा गेलतो तिथं हराळकराच्या मठात, कवाच नाही तिथं त्यावेळेस गेलो. 2 खानामध्ये आम्ही 35 जण होतो. मग बघा 35 जण होतो कंप्लीट. तरी रातभर फक्त काय नाही म्हणलं, अरे बाकीचं काही बघू ना गाड्यावर, म्हणजे मग आता कसं करावं 2 पायावर, काय नाही बसायचं म्हणलं, 2 पायावरच बसायचं. पण आपण प्रवचन सुरू करू बारी बारीने. रात कुणीकडे गेली कळली नाही ना, सोपं काम आहे. त्यावेळेस काही नाही वाटत मग, कारण आपलं चित्त आहे ना, त्या चित्ताच्या ठिकाणी चिंतन सुरू झालं, ते चिंता नाहीशी होत असते. त्या चिंतेच्या विषयातला असणारा भाग आहे हा. आपलं चिंतन असावं. तशा प्रकारचं असणारं चिंतन त्या असणाऱ्या हृदयाच्या ठिकाणी भगवंताचं चिंतन. मी कशासाठी सांगतोय, ज्या वेळेस हृदयाच्या ठिकाणी असणारं चिंतन सुरू होतं त्यावेळेस असणारा राग लोभ सगळं जातं. अरे म्हणजे काही दिवस चांगले, काही दिवस वाईट आणि काही दिवस मध्यम, सगळं त्या ठिकाणी काही वाटून घ्यायचं नाही. तो त्या ठिकाणी संतांच्या संगतीत थोरी होते आणि तो सगळे दिवस त्या ठिकाणी एक समान मानायला तयार होतो. कारण त्यावेळेस असतो देवानेच आपल्याला, कारण हा आपल्याला दिलेला भोग आहे तो आपण केलेल्या कर्माप्रमाणे मिळाला. ऐशे नगर अवघेची संत श्रीराम भजनी निरत धन्य भक्ती प्रतापे भरत सौभाग्यवंत नांदत. असो एकंदरीत खरोखर धन्य अशा प्रकारचा भरत आहे, तो संत आहे आणि तो असणाऱ्या नंदीग्रामाच्या ठिकाणी नांदत होता. अतिशय आपल्या बरोबर जगाचं कल्याण करणारा असतो, त्याला काय म्हणतात? संत म्हणतात. संताची व्याख्याच अशा प्रकारची आहे, कारण जगाचं कल्याण केलं तरच तो संत. आपलं कल्याण केलं तर तो राक्षसात, त्यात बदल नाही. बोला. कोणाही नाही दुर्दशा कोणी नवती हिन मानसा श्रीराम भजने उल्हासा सावकाश नांदते. अरे म्हणजे कुणाला हीन माणूस नाही, हलकटपणा. हीन माणूस म्हणजे मन हलकट ठेवणं. हीन माणूस कुणाचं नव्हतं आणि कुणालाच दुर्दशा नव्हती. मी मगाच सांगितलं, कारण श्री गुरु मुळे मामा काय म्हणायचे की देवाच्या बापाला काय करावं लागतं? काम करावं लागतं. मग दुर्दशा राहीन का? अरे देव द्यायला लागला ना, हातात माती घेतली तर काय होतं?
सोनं होतं आणि आपल्या हातात काहीच नसतं, सगळं त्याच्याच आहे. आगा करणे का न करणे, आगवा तोच जाणे, विश्व चळतसे जेणे परमात्म्याने. परमात्म्याच्या जे करत असतो ते करत असतो. आपण गाडी खाली चालणारच आहेत, पण आपल्याला वाटतं नाही मीच गाडी ओढतो. बोला. उदिमय मोहरा करणे अक्षरांचे खरे नाणे, जैसे देणे तैसे घेणे, कोणाही उणे असे ना. कोणालाच उणे नाही म्हणले, जे दिलं तेच घेतलंय. राम द्यायचा आणि रामच घ्यायचा, काय कमी पडन. बोला. एकची वस्तू देता घेता, एका बैलाचीच कथा, एका वाचुनी सर्वता दुजी वार्ता असे ना. म्हणलं दुसरं ठेवायचंच नाही. विकिता गोरस घ्या म्हणे अरे अरे विकायचंय गोरस, पण म्हणायचं काय, दही घ्या दही नाही म्हणायचं, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. देताना कोणती वस्तू देते, पण म्हणायचं मात्र रामच आहे. अशी अवस्था त्या भारताच्या नगरीची होती. दुजेपणे दे दलाल टंकू पाहे तत्काल, सर्वस्वे नेतान लागे पळ घेऊन सबळ जातसे. पुन्हा विवाचा. दुजेपणे दे दलाल ठकू पाहे तत्काल, सर्वस्वे नेतान लगे पळ घेऊन सबळ जातसे. पण कुठलीही गोष्ट असू द्या तिथं दलाल असतात बर का. पारमार्थात सुद्धा असतात, भारताच्या नगरीत सुद्धा होते. अरे आपल्याकडेच येतं असं समजू नका. पारमार्थातले दलाल सगळ्यात वाईट. अलीकडं इतके पारमार्थात दलाल झालेत, 4 अभंग पाठ करतात, लगेच कंबर बांधतात, काही विचारलं तर काही आहे ना. हा सांगावा काय, त्यांना शास्त्र कळत नाही, गैरशास्त्रही कळत नाही. अरे कीर्तनामध्ये काय विशेष असतं सांगा बरं मला. कीर्तन कशाचं प्रधान असतं, भक्ती प्रधान असतं. भक्ती नाव सोडून दुसरं सांगू नाही, पण यांना काही कळत नाही, काही सांगत आहेत. अरे काल बघितलेले पोरं मी काय सांगावून कीर्तन करायला निघाली, एखादं विचारतो तुम्ही गप बसा म्हणतात. खऱ्याने बोलतोय मी, तुम्ही फक्त तुम्ही आमच्यासाठी गप बसा. अरे तुम्ही चोऱ्या करा ना, आम्हाला साक्षीला घेता का म्हणलं. जे परमार्थ तो योग्य मार्गाने सांगा ना लोकाला. कीर्तन करण्याला बंधन नाही कोणाला. इथं कोणी कीर्तन करा असेल तर हात जोडून सांगतो, जगाचं कल्याण करायचं असतं कीर्तनात, तो भक्तिप्रधान असावा. प्रवचन करायचं असेल तर ज्ञानप्रधान असावा. कुणी प्रवचन करायला लागले काही सांगायला लागले, ज्ञान नावाची गोष्ट आहे का त्याच्यात, ज्ञानप्रधान. आणि बाकीचे व्याख्यानं आहेत ना, मग त्याच्यात काही सांगितलं तरी चालतं, त्याला तर्कप्रधान म्हणतात. आधी ग्रंथ अशा पद्धतीत आपण वाचले पाहिजेत, त्याचा अभ्यास केला पाहिजे. ज्याच्याकडे अभ्यास, तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थित हो, ज्ञात्वा शास्त्री जाणोक्त कर्म करतो महराशी. अरे आम्हाला जे शास्त्र आहे ते शास्त्रच सांगितलं पाहिजे, शास्त्र सोडून दुसरं काही सांगितलं नाही. बागलातल्या गोष्टी सांगायची काय गरज आहे. गीतेच्या भाषेत सांगायचं झालं तर 16व्या अध्यायातला असणारा शेवटच्या अध्यायातला पाहिला, हे शास्त्रविधी मिश्रू जे वर्तते काम करता न सिद्धी वापनोते न सुखम न परामगती. अरे तुम्ही बागलातलं मांडून मांडताना तुमचं कल्याण तर नाहीच व्हायचं. मी नाही सांगत, कृष्ण परमात्मा सांगते. तो काही उपाय न चले पुढे पडे रोकडे अनर्थी. आणि मग ज्या वेळेस अशा प्रकारचं द्वैतात जातात ना माणसं, हे दलाल म्हटलंय मी. दलाल कशासाठी, दलालाच खरं काम काय, त्या वस्तूनं त्याला गरज नसती, त्या गिऱ्हाईकावूनही गरज नसती. मुळे मामाच्या भाषेत सांगू का मी तुम्हाला दलाल कशी असतात ती. शिक्रापूरचे कुत्रेच. इथं कुणी दलाल असलं तर त्यांनी बाजूला व्हा. शिक्रापूरचे कुत्रे माहिती आहेत का तुम्हाला कशी होती ती. पहिले काय करायचे, पुण्याला इथून धान्य भरायचं. आपल्या भागातून सगळं धान्य कुठं जात होतं, पुण्याला जायचं. त्या कशा नेत होते, त्यावेळेस काय ट्रका नव्हत्या, बैलगाड्याने भरून न्यायचं. बैलगाड्याने भरून नेल्यानंतर त्या गाड्या वाटाने कुणी लुटू नये म्हणून 10-20 गाड्या संगती असायच्या. कुणी लुटू नये म्हणून 10-20 गडी संगच असायची. आणि शिक्रापूरला जाऊन त्यांनी जेवायची सोय तिथं असायची, पाणी पिण्याची, बाकी काही नाही. म्हणून आता पुढं जायचं तर आपल्याला इथं जेवून घेऊ. त्यांनी भाकरी सोडून सगळ्यांनी बसायचं. तिथं 10-15 कुत्रे असायची. ही जेवायला बसूस तर काय नाही, यांचं अर्ध जेवण होऊन द्यायचं. कुणीतरी एखादा तुकडा फेकीतच नव्हतं. आपल्याकडली पद्धत आहे, काय करा, कुत्र्याला एक तुकडा टाका. उलसा तुकडा टाकला की त्या तुकड्यासाठी सगळ्या कुत्र्याने काय करायची, सुरू करायची कळवंड. आणि ती कळवंड कुठं आणायची, हे जेवते त्याच्यात. हे सगळ्यांनी उठायचं आणि बाजूला जायचं. कुत्रे चावते आणि यांनी सगळ्यांनी यांच्या भाकरी उचलायच्या आणि निघून जायचं. हे शिक्रापूरचे कुत्रे. तुम्हाला कळत नसलं तर सांगतो. ही तशा प्रकारची असणारी जी अवस्था आहे ना, ही दलालांची असते, परमार्थातल्या दलालाची. अरे तुम्ही अभ्यास करा,
दलाल होऊ नका. दलाल काय करीत असतो? दलाल फक्त आपला काय बघतो? पैसा मिळाला म्हणजे झालं. हे आमच्या पाठीवर काय, ह्या अण्णा शपथ नाश्त्यात चापला. ह्या दलालाचं काय सांगावं, पुढलं लय वर्णन आहे, ऐका. अंगळू मंगळू नंद भाषा सवेग निवटू पाये घसा प्राणिया न कळे सहसा दलाल ऐसा द्वैताचा. द्वैताचा दलाल कळत नाही महाराज. आपल्या साध्या बाजारातला कळत नाही तर तिकडं काय? मला सांगा, विकणाराची बडबड नसतील, घेणाराची बडबड नसतील. बडबड कोणाची असती? दलालाची. दोन्ही दलालाचीच बडबड असते. त्याच्यामध्ये आंगळू मंगळू म्हणजे एकमेकाला कळून द्यायचं नाही. आता मला काही त्यातली भाषा येत नाही, त्याच्यामुळं मी काही सांगत, जी माहितीच नाही ज्ञान त्याचं काय सांगावं. मी का बाजारात जाऊन इकलं बी नाही काही आणि कुठं काही घेतलं बी नाही. हा आता यांनी सांगितलं दोत्राच्या आतून हात घालून सांगत हा हे म्हणते शिकाऱ्या. आता ते नाव जे आहेत ना सगळे तसलेच आहेत. कोणी हत्या म्हणतं, कोणी शिकाऱ्या म्हणतं, कोणी दोनच बोट दाबायचे, कोणी अर्धच दाबायचं. काय त्यांची त्यांना कळत असन. पण एवढं सगळं करत असताना ज्याला ऐकायचंय ना तो म्हणत असतो काय सांगावा, बैल आहे माझा बाबा, कुठं घाला म्हणला उभाच आहे. तसली अवस्था असते. ती कुठं बी उभाच राहतो, चलतच नाही. अशा पद्धतीत देणाराचंही कल्याण करायचं नाही, घेणाराचंही कल्याण करायचं नाही. फक्त कल्याण कोणाचं बघायचं? आपल्या खिशात. पण दलालाचे हात कसे असतात माहिती आहेत ना तुम्हाला? जवार आहे तवारच आहेत की पुन्हा गेलं की राहिलाच उपाशिक. हा कोळशाचे हात काळे. अशा प्रकारचे हे दलालाचा भारताच्या नगरीतही असे दुष्ट दलाल होते. परमार्थातले, हे व्यवहारातले दलाल नाही, परमार्थातले दुजेपणाचे दलाल. अरे दुजेपणाचे दलाल आले का काय सांगावा, काय सांगते. मावल्याकडले बघत असतात ते. ह्याच्या मावल्या आहेत ना, एका डोरल्याचे 2 डोरले कर. काय सांगते त्याचा नियम नाही. कुठं पानच पडले, जा पानावर आळी उमाटली की म्हणजे यंदा नागोबाच खावाळा. जा काय परमार्थ त्यांच्याकडे कसा येतो देव जाणे कोणा ठोक. येईनीला तिकडे दागिनेनी, येईनीला बांगड्या भर, लुगडीनी, काय पुन्हा त्याच्यानंतर बघरनी. त्या दसऱ्याच्या टायमाला काय चालतं? हे दुजेपणाचे दलालाचं लक्षण आहे. तू शास्त्राने सांगितलेला प्रमाण आहे का? शास्त्राने सांगितलेला देव नाही. आणि जो शास्त्राने सांगितलेला देव नसेल त्याला देव म्हणू नका. पुन्हा एकदा मी सांगतो, शास्त्राने सांगितलेला देव असा. आमच्याकडे तर मागल एक नवीनच निघलं होतं. त्याच्यामध्ये भाकरी टाकायची आणि 3 दिवस चहा ठेवायच्या आणि 4थ्या दिवशी त्यातलीच भाकर दुसऱ्याला द्यायची. काय होतं कोणास ठाऊक. अरे ही काय ते, त्याच्यामध्ये बुरशी तयार व्हायची आणि त्याने दुसऱ्याला द्यायची. बाकी काय होतं? काहीच नव्हतं. या लोकाला काही येड्यापणा. आणि मावल्याजवळ भक्ती असते पण ती अशी व्याभिचारिणी भक्ती असते, अव्याभिचारिणी भक्ती नसते. असो पण ह्या असणाऱ्या भारताच्या नगरीमध्ये असले दलाल जरी आले तरी काय घडत होतं ऐका. भरत नगरी लोक चतुर स्वयं उदिमी एकांगवीर होता द्वैताचा संचार वृत्ती सत्वर छेदिती. द्वैताची भाषाच तिथं चालत नव्हती महाराज. जर एखाद्या वेळेस होतं बिघडत येत ना, आपल्याकडे सुद्धा बिघडत नाहीत का? आता मध्ये त्या निघलेल्या बँका निघल्या होत्या 25%, 20% व्याजदर लोक नेऊन घातले. पहिल्यांदा द्यायचं पुन्हा लगेच लुबाडायचं जायचं घेऊन. आपल्याकडे किती गज झाल्या त्या संजीवनीन, संदीपिनीन, काय लय नावं निघाले. लोकांचं वाटवं गेलं पेरलेस पत्ते, काय सगळ्याचं सांगायला की नाही. हे अशा प्रकारचं जे असतं ना, नफा दाखवते तर नफा दिशेनं अंदर घुसे. नफा आपल्याला कामाचा नसतो. तसं परमार्थ करत असताना ते म्हणते लगेच तुला देव दाखवतो. लगेच त्याच्या बापाने देव ठेवलाय का? हा अरे आम्ही फार 66 पासून आता पुतूर त्या रामायणात गुंतून येत तरी आम्हाला अजून एक कोपरं बी कळाना. बरं गुरु काही सामान्य नव्हते मिळाले. आमच्यासारखा फाकडा गुरु कोणाला नाही मिळायचा. जिथं म्हणून का नाही असं जर एखादी बाई जर ती त्या काही करीत असली ते का विंचू चावला का म्हणलं की तिथंच विंचू येऊन चावत होता. तिथं काही टाईम नव्हता लागत. वामन भाऊची करामत लय कठीण होती. जे बोलल तेच. अरे ज्या बाईला त्या ठिकाणी 45-46 वय झाले तिला लेकरू बाळ होत असतं काय? तिला सुद्धा मुलगी काय आणि मुलगा काय? अरे काय सांगावं. त्यांचं तर देणाऱ्याची दानत तेवढी मोठी होती. कारण देव आणि गुरु वेगळे नसतात. तशा प्रकारचं असणारं लक्षण आहे. इतके ते 76 वर्ष आता किती वर्ष निघून गेलेत तरीही तुम्ही 76 साली गेलेले आहेत. आतापर्यंत विचार करा तरी अजून काकणभर कमी नाही.
यात्रेला तिथं गेले तर तुम्हाला कधीही गर्दीच नजर पडेल, महिन्यालाच जातो मी. आणि दुसरं नाही, तिथं अशा प्रकारचा भेद नव्हता. आम्ही ज्यावेळेस होतो ना त्यावेळेस भेद नव्हता कुठलाच. कुणीही या, भेदरहित अशा प्रकारचं जीवन त्या ठिकाणी जगायला मिळायचं. आणि ज्ञान म्हणजे ज्ञानच. जसं आपण एखादी गोष्ट म्हणतो ना ज्ञानाचा पुरवठा, तो ज्ञानाचा पुरवठाच अशा प्रकारचा होता. असो, एकंदरीत अशा प्रकारचे दलाल जरी आले तर ना त्या ठिकाणी असणाऱ्या भरताच्या नगरीमध्ये ती एकांगवीर होते, त्यांना कुठल्याही प्रकारचा दोष लागून देत नव्हते. एक एक उदिम ऐसा आकळी सगळी या आकाशा, द्वैताची तेथे कोण दशा परम परशा विनट. अरे मी तू का आकाश एवढा, अशी अवस्था जर असणारा एक एक जर भक्त असेल तर ते तुमच्या असल्या हलकटपणाला कुठं चिटकून बसल? कारण त्याच्याजवळ काहीच नाही, फक्त एक आणि एक, आणि ते म्हणजे माझा देव, माझा रामच आहे, दुसरं काही नाही. अशी सगळ्याची अवस्था होती. हटवटिया चौबारे कथा कीर्तना चौफेरे, गाता राम कीर्ती गजरे अमर झरे तुषारी. हटवट म्हणजे बाजार, चौबारे म्हणजे चौक. तुम्ही बाजारात जा, चौकात जा, सगळ्या ठिकाणी फक्त भगवंताचं नामस्मरण करूनच व्यवहार करत होते. व्यवहार बंद होता का? नाही, पण राम नामासहित होता. आणि त्याच्यामुळं नामासहित व्यवहार केलेला कधीही खोटा होत नाही. अशा प्रकारची अवस्था. आनंद भरताच्या मनी गेले शून्यत्व बुडोनी, चैतन्य घन होऊन निर्विकार जनी सुस्थिर. असो, हे शून्यत्व गेले, शून्यत्व बुडोनी. आतापर्यंत शून्याचा अर्थ कोणाला कळला असला का? कळलाय का? शून्यत्व गेले, शून्यत्व बुडोनी. कारण एक माणसाला लय जड जातं पाहे, हे कळायला इतकं लय सोपं नाही, हे डोक्यात बसायला सोपं नाही. शून्यत्व, एखादा फळा आहे, त्या फळ्यावर कोरा फळा आहे आणि त्याच्यातून 5 5 गेले, खाली काय राहिलं? 10 10 गेल्यावर, 1000 1000 गेल्यावर तरी बी शून्य. मग त्या शून्याला किंमत नाही. पण लिहितं कशाला मग? शून्य कशाला लिहायचं? त्याचं काहीतरी अस्तित्व आहे महाराज. त्या शून्याचं काय अस्तित्व आहे. त्या शून्याचं अस्तित्व जसं आहे तसं हे ब्रह्मांड आहे ना, हे ब्रह्मांड शून्य आहे. आपण ब्रह्मांडाला खोटं म्हणतो का कधी? तुम्ही म्हणता कोणी खोटं? हे मंदिर खोटं आहे का? हे खोटं आहे का? तो खांब खोटा आहे का? आपण माणसं खोटे आहेत का? अरे पण हे शाश्वत आहेत का? शाश्वत आहेत का आपण? अरे आहेत काय, नाहीत काय? एक दिवशी काय होणार आहे? उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का? प्रमाणाशिवाय बोलणार मी, प्रमाण सोडून बोलणारच नाही. हे असणारं घटिका यंत्र आहे. हे जे आहे ना दिसणार आहे ब्रह्मांड, हे शून्य आहे. एक दिवस ते काय होणार आहे? नाश पावणार आहे. हे त्यांना ते नाश पावेल तेव्हा पावेल. पण देहाचा कुठलेही आशा नसलेला झालेला भरत, तिथले असणारे त्याचे नगरीचे लोक, त्यांना अशा प्रकारचं असणारं हे वैराग्य प्राप्त झालेलं होतं. कुठल्याही अयोध्यासारखं राज्य सुद्धा आम्हाला नको म्हणण्याची ताकद ज्याच्याजवळ झालती का? तर हे शून्य, याच्यात आम्हाला काहीही पडायचं नाही. अशा प्रकारचा ते शून्याकार अवस्था या सगळ्याची झालती. शून्य तुम्ही आता विसरणार नाहीत. पुन्हा कुणाला विचारलं तर जे ज्ञान आहे त्यांच्या डोक्यात नक्की बसलं शून्य म्हणजे काय. बोला. गरजता रामनामे कल्लोळे गगन अवघेची महुरले, मोक्ष फळी लगडोनी आले ऐके झाले हरिरंगी. प्रभु रामचंद्र भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की प्रभु रामचंद्र भगवान. पवन सूत हनुमान महाराज की जय. त्यावेळेस रामनामाचा बहर आलेला होता आणि सगळं आकाश त्या ठिकाणी असणारं फळ लगडून आलेलं होतं. आपल्या हृदयात राम आहे आणि त्या रामाचा असा ओतप्रोतपणा व्हावा की त्याला चौकड पाहिलं तर काय दिसावा? रामरूपी फळं आलेली आहेत, याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. तशा प्रकारचं असणाऱ्या भरताच्या नगरीत झालेलं होतं. देखता नगर व्रतांत कपी स्वानंदे डुलत, पुढे देखिला भरता ते विस्मित सोय. हनुमंताला आनंद झाला हो, डुलायला सुरुवात केली. का तर मज जातीचे मज भेटो कोणी.
अरे मी त्यावेळेस मी रामासाठी त्या ठिकाणी स्वतःची छाती फाडली तर राम त्याच्यामध्ये आहे. अशा प्रकारचा असणारा तो हनुमंत त्याने भरतकडे पाहिलं आणि भारताकडे पाहिल्याबरोबर तोही डुलू लागला, आनंदाने डोलू लागला, कारण भक्तीच्या ओघामध्ये आनंदात तो डुलत होता. जटाधारी वल्कलांबर तापस वेशी मनोहर राजीवलोचन श्याम सुंदर अति मनोहर संशय उत्पन्न झाला. त्याला भारताकडे पाहिल्याबरोबर हनुमंताला वाटलं अरे रामासारखंच दिसणार श्याम सुंदर अशा प्रकारचं स्वरूप असणारा हा राम इथं का आला. बोला. ठाण मान गुण लावण्य कळा विन्यास प्रसन्न वदन देखता कपी उद्विग्न रघुनंदन येथे काला. अरे दिसायला रामासारखं ठाण मान रामासारखं इथं का आला. उद्विग्न मन हसणार हनुमंताचं झालं. मनोमय करुणी नमन पुरण पुरुषार्थिक शोभन काय बोलत कपिनंदन कोण विघ्न तुझा आले. ए रामा तू इथं का आलास, काय कारण आहे बोला. मनवी तोसी आत्मा राम दिससी दुःखाचा आराम रणी सांडिला युद्ध धर्म परम धर्म. अरे सगळे लोक म्हणते तू सगळ्या जगाला आराम देणार आहेस. आपला भाऊ रक्ताच्या थारोळ्यात तीर टाकला आणि तू इथं कुठं निघालास. धीरवीर परम उदार रण प्रवीण महाशुर पुराणे गरजाती अपार ते समग्र लटिके. अरे पुराणाने तर खूप मोठं वर्णन केलंय आणि तूच तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही. ते वर्णन फुकटच गेलं का. लटिके तुझे कुळशीळ लटिके तुझे व्रत सकळ लटके तुझे प्रताप बळ लटिकाची केवळ पुरुषार्थ. अरे तुझं प्रतापाचं वर्णन केलं, पुरुषार्थाचं वर्णन केलेलं आहे. तुझं पुरुषत्वाची नाही काही स्त्रीत्व ही तुझं माझी नाही नपुसका होणे पायी वेश तोही लटिकाची. अरे तुला पुरुषत्व पाहायला गेलं तर भगवंत पुरुषातच आहे का फक्त. पुरुषत्वात नाही, स्त्रीतही नाही. मग त्या असणारे जे नपुसक आहेत त्यांच्यात अरे त्याच्यात बी आहे. म्हणजे विठ्ठल जळसळी जसा भरलेला तसा राम तू चौकडे. असं असताना तू कुठंच सापडत नाहीस अशा प्रकारचा तू आहेस. लटिकी तुझी धृती कीर्ती लटिकी तुझी शौर्य शक्ती लटिकी तुझी स्थिती गती लटिका निश्चिती. तुझी असणार धैर्य, तुझी असणारी कीर्ती, तुझी असणारी शक्ती ही सगळी खोटी आहे म्हणजे लटकी अशा प्रकारची आहे. व्रताची वाढविले नाम व्रता तुझे नेम धर्म व्रता तुझे धर्मा धर्म रघुत्तम व्रताची. अरे रामा सगळं फुकट घातलं रे म्हणले. तुझं धर्म अधर्म हे सगळं व्रत आहे म्हणले. कारण कुठल्याही प्रकारचं असणारं धर्म अधर्मात देव गुंतून राहत नाही हे लक्षात ठेवा. आपण मात्र गुंततो. आपल्याला धर्माधर्म पाहावा लागतो. देव मात्र कुठेही गेला तरी सारखाच आहे की नाही. एक लक्षात ठेवा. कुत्र्यात पाहिलं तरी देव आहे आणि खंडोबात पाहिला तरी देवच आहे. लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आता ह्याच्यासाठी विचारसागराचा खूप मोठा विषय इतका सहजपणे सांगता येत नाही. एकच दगड आहे, अर्ध्या दगडाची पायरी केली ना अर्ध्या दगडाचा देव केला. देव कुणाला म्हणायचं. दगड तर एकच आहे. अर्ध्या दगडाचा काय केलाय पायरी केली, दुसऱ्या अर्ध्या दगडाला देव म्हणायचं. असं याला तिथं म्हणजे एक विचार जर केला तर स्वजातीय भेद असं म्हटलेलं जातं त्याला. चला त्याच्यानंतर जातीय भेद त्या ठिकाणी ईश्वरातला भेद, जीव ब्रह्माचा भेद. आता हे भेदातले प्रकार आहेत ती आता ते इतकं क्लिष्ट सांगत नाही. एकंदरीत अशा प्रकारचा असणारे देवा अरे तुझ्या जवळ कुठल्याही ठिकाणी तूच आहेस एवढं मात्र निश्चित. जी तुका पुरुषार्थ केला ती तुका वायाची वाढविला शास्त्रा धर्म बोल लाविला रणी सांडिला. अरे जेवढा तो पराक्रम केला त्या फुकाट लावला. आणि जर तुला क्षात्र धर्म क्षत्रियाच्या जन्माला आलास तर क्षत्रियाचा धर्म सुद्धा तू पाळला नाहीस, इथं पळून आलास. बिभीषण शरणांगत वानर सांडिले अनाथ सुग्रीव सांडिला ते तर रावणे घात करावया. चुकायला लई लागलं. वाचक बदला मला बी बदलावं वाटतं. नाही तर जरा थोडं वाचक. हा इथंच असतील डॉक्टर. चला सापते डॉक्टर. अरे उशिरा येऊन झोपत असतात का. वाचतावर वाचासाठी येते. आम्ही एक एक गोळांगुळ गिळू शंकू ब्रह्मांड गोळ काय असे रावणाचे बळ रणी सकळ जिंकावया. अरे म्हणले आमच्या सारखा एक एक डोंगरासारखा वानर तुझ्या जवळ आहे. दत्तात्रय बवर चला.
आमच्यासारखा अट्टाला एवढा मोठाला एक एक वानर इथं आहे. अरे ते सहजपणे त्या ठिकाणी आटणार जिंकू शकतील. तू भिवून इथं आलास. भरताला राम समजून त्या ठिकाणी हनुमानजी बोलतात. घाई कळमळी सौमित्र रणी सांडोनी सत्वर पळलास. ते पर्वत घेऊन का आलास? तू बाणाबरोबर इथपर्यंत कसा आलास हे सगळं सांग. हा समूळ माझा संदेह तू छेदावा महाबाहो जने उदास होसी पहा हो कथान सांग. मला जो आलेला संशय तो पूर्णपणे करा. थोडं सुद्धा आळस करू नका. तुझे मुखी रामस्मरण म्हणून तुझं आलो शरण पुढती घारी तो लोटांगण राम कथन मज तुझ्या हृदयात राम आहे, मुखात राम आहे, म्हणून तुला मी लोटांगण घालतो. भरतजी बोलले. भरत प्रेमाचा संपूर्ण प्रेमे बांधिला कपिनंदन नवळ कोणी भरत चिन्ह राम म्हणून उपहासी. आणि तरीही राम म्हणून आटणारा हनुमंत याच्याकडे भारताकडे पाहिलं. राम म्हणून उपहास करायला सुरुवात केली. उपहास मिश कपिनाथ श्रीरामा ते वर्णित सूक्ष्म सर्वगत अनंत सदोदित सांगत. आणि मग त्यावेळेस त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली. किती नेनतेपणा घेसी लटिकाची प्रेमा दाविसी जगासी जैसा टकवितोसी तैसे मज. पण घेतोस लबाडात घुसल्यासारखा घुसतोस. नको ना असं करू. उघड सर्वत्र अससी आसोनी विश्व वेड लाविसी जागींच जग नदीससी पाहत लपसी सूक्ष्मत्वे. अरे सूक्ष्मत्वाने जर पाहायला गेलं तर तू कोणाच्याही हाती आतापर्यंत लागलाच नाही. सगळ्या जगात तू येस पण कोणाला धरायला आलास का आजपर्यंत? कोणाच्याच हाती लागला नाही. जे जे पाहवया निघाले ते ते उघडे नागवले नागवे हळहळीत केले हिंडविले दिगंती. अरे म्हणले जेवढे तुला पाहायला गेले ना तेवढे नागवले. म्हणले त्यांच्या हातात तू लागला नाहीस. नागव केलंस त्यांना तो. एकी अन्नाची वर्जिले एक पाला खाऊ लागले एक तृणा रस सेविले पाहू लागले तुझला. एका एकाने उपास करायचं ठरलं बरं का. उपास करू करू बेजार झाले. पण देवा तू त्यांना कवा सापडला का सापडलाय देव उपास करून? माऊलीने तर 4थ्या अध्यायाच्या शेवटी सांगितले बरं का ज्ञानेश्वरीच्या. शरीराशी त्रास न देता मनाचा मारू न करता येथे मोक्षची आहे आयता श्रवणाची माझी वाक्याच्या माझी नाही. या माऊल्यांना जे ऐकणारे खरे आहेत ना त्यांना ऐकण्यात काय मोक्ष आहे. मोक्ष. कारण हे बडबड करणाऱ्याचं जर त्याचं नुसता चरूक असला तर काही कामाचा नाही. चरूक कळतो ना. रसाचा काढून काढून त्या ऊसाचा रस काढला सगळ्याला पाहिजे आणि ते मधी चला एक माता जटा भार एकी वळविले शरीरात एक सेविती उदक मात्र एकी निरही सांडिले. असो म्हणली एकाने काय केलं काही काही केसच वाढिले. हो बोलो ना तस काय नाही. अण्णा चला वाचायला. चला साप्ते महाराज वाचकाची सेवा. नाही नाही हे अण्णा आहेत ना साप्ते महाराज कुठं आले. हा चला मग डॉक्टर या. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सोत हनुमान की जय. चला. एका माथा जटा भार एक वळिले शरीर एक सेविती उदक मात्र एकी निरही सांडिले. एका एकाने पाणी सोडून दिलं. म्हणले आम्हाला निर्जली आहे की नाही. काय का नाही उपास पाणीच नाही प्यायचं. म्हणजे काय म्हणले खडे येत आमचे खडे. अरे तुम्हाला मनाला वाटन तसं मनाच्या मागं जाऊन केलं. तुम्ही पहा शास्त्राने सांगितलंय तोच उपवास करावा. शास्त्राने सांगितलंय ना तोच उपवास करावा. मनाचे उपवास करू नाहीत. ही हनुमंत सांगतात. अरे म्हणजे एका एकाने उपास करू करू बेजार झाले. कुणी पाणीच पिलं नाही, कुणी केसच वाढिले, कुणी चंप्याच केल्या. पण तरी बी चंप्या केल्या त्याला. तुम्ही जर तिकडे बालाजीकडे गेले तर काय करते? चंप्या करते का नाही. काही काही इतकाले केस वाढतात गडी बिन बाया. देव त्यांच्या बापाला ठुलं नाही. कारण ती इतका चाप्टर आहे ना तो कुणाच्याही दिसत नाही. कारण कसा आहे देव कसा आहे म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे. मुखाप्रती भानुका जैसा काही दिसे न दिसे ऐसा वाणीचा नोहे. आपण रोज सगळे जण कोणाला पाहतो. ए रवी तरी तो कैसा. त्या ओवीतली एक तुक राहिली होती ती पुन्हा सांगतो. ए रवी तरी मी कैसा मुखाप्रती भानुका जैसा काही दिसे न दिसे ऐसा वाणीचा नोहे.
अरे म्हणले सूर्याला रोज सगळे बघत आहेत, कोण नाही बघत, पण वर्णन करता येते का सूर्याचं पूर्ण? आंधळ्याला म्हणले सूर्याचं वर्णन सांगायला लागलं, आंधळ म्हणून फक्त गरम लागत आहे बा, मला नाही बाकी काय माहिती, बाकीचं किती वर्णन काय केलं तर सूर्य कळत नाही. तसं आपल्या डोळ्यात देखत सूर्य आहे, तो जसा वर्णन करता येत नाही, रामा तसा तू आहेस, अशा प्रकारचं वर्णन हनुमानजी करतात. एक झाले वल्कलांबर, एक चर्म छादन पर, एक तृणाचे शेजार, एक सविस्तर नरकेशा. अहो म्हणली एका एकाने काय केलं तर वल्कलच नेसले, झाडाच्या साल्याच पांघरायच्या, काही काही तर नागवेच, काही काही तर भगवेच. अरे पण तरी बी देव त्यांना सापडत नाही, कटपर्यंत आतून नाही ना पिकलेलं. लय सोप्या भाषेत कुठून पिकावा? बाहेरून पिकून काय हाताला येणार आहे? आपल्याकडे सध्या सगळे ती पावडर टाकूनच पिकीत, काय करावं बोला. एक झाले जीवोडके, दंडी मुंडी बघवे सुडके, एकी वेळीले फडके, एक बोलके अति चतुरा. अहो एखादं भगवे झाले तर कुणी झाले बोडखे झाले, कुणी सुडके झाले, सगळ्याचे वेगवेगळे अर्थ आहेत बरं का. पण ही सगळी तर आपल्याकडे चालू आहे. पण देव पायासाठी कुणी काळे कपडे परिधान करतंय तर कुणी भगवे करतंय. आतून भगवा व्हावा, आतून बाहेरून होऊन काय होईल. एकंदरीत अंतकरण भगवंताशी एकरूप करावं, एवढंच सांगायचंय नाथबाबाला इथं. म्हणून अशा प्रकारचे असणारे किती केले रे रामा तो, पण तू कोणाच्या हाती लागला नाहीस. एकंदरीत देव पाहायला गेला पण देव सापडत नाही, अशी अवस्था सगळ्याची. ऐसे पाती तुझा लागी सर्वथा नदीची जगी, असोनी त्याच्या सर्वांगी ब्रह्मवेगी करविशी. अरे या सगळ्यात ब्रह्मदिशे उघडे गड्यानो, ब्रह्मदिशे उघडे, हे सगळं ब्रह्म आहे. पण आम्हाला ब्रह्म वाटतंय का? आम्हाला ब्रह्म दिसत नाही महाराज. आणि हेच खरं म्हणले, तू सगळ्या जगात आहेस पण कोणालाही जगाला कळू दिलं नाहीस. ते मजशी नचले मत मी जाणत से समजत लपलाशी जेत तेथ मी समस्त सांगेन. हनुमंत म्हणतात हे माझ्यापाशी चालणार नाही, तू सगळ्याला फसव पण मला फसवायचं काम करायचं नाही. कारण तू कुठं कुठं लपलास मला विचार ना, मी सांगतो ऐक. पात्या भेनेला पशी बापुडी वेडा लाविशी, शेकी पाहणे हो निराशी ही कोणाशी लक्षेना. अरे म्हणले तू जे पाहायला गेलाय ना तोच त्याच्यामध्ये, पण त्याच्या ध्यानात येत नाही. पाहावायला गेला परंतु पाहणाराला तो दिसत नाही. कारण हे पाहणारा आत पहा जरा, आपण आतकडे बघतच नाही. मला खरंच सांगा, आपण आपलं कधी दर्शन कधी घेतलंय का हो? आपलं दर्शन स्वतःच. आणि तुम्हाला सांगतो सगळ्या शास्त्रांनी सांगितलंय, गीता असो, ज्ञानेश्वरी असो, नाथबाबा असो, सगळ्यांनी सांगितलं आपलं दर्शन आपण करावं. त्यांनी वेगवेगळ्या पद्धती सांगितले, कुणी करन्यास, कुणी हृदयादी न्यास, अशा प्रकारचं सांगितलं आहे की नाही. आपण बघत होत का त्याच्याकडं? लक्षात देत नाहीत. एवढंच नाही, सकाळी उठलं की आपलं दर्शन आपण घ्यायचं. कराग्रे वसे लक्ष्मी, किती सोपं आहे, काही बघायची काही गरज नाही. बरं आपण म्हणत नाहीत. आपण आपल्यातला देव पाहायला पाहिजे. आपण आता तो हा विठ्ठल बरवा हे त्यावेळेस तयार होतं, नाही तर मोकार होत नाही. नुसतं अभंग ओरडून ओरडून काही होणार नाही. कारण तो आणि हा विठ्ठल ज्यावेळेस एकत्र होईल, याच्यातलं प्रेम त्याच्यात जाईल, त्यावेळेसच त्याच्यातलं प्रेम खरं कळन, त्याशिवाय प्रेम कळत नाही. अशा प्रकारचं आपण आपल्याला नमस्कार करावा. तू पाहायला तुझ्याकडे जेवढे गेले तेवढे फसवले. निर्धारे माग काढिता वेळ न लागे, जळी बुडता माचाय साज तळपता लाज सर्वाथा शेना. अरे म्हणले तुला पाहायला गेले, तू झाला मासा. आणि मासा झाल्यावर काय वाटलं की लोकांना वाटलं मासा आहे मासा आहे, म्हणले माशाकडेच बघितलं. पण माशाचं वर्णन ज्यावेळेस आलं, हो असू द्या ना, आपण ओळख निधारिता येत रूपाने कधी धारिता पाय पोटी घालून तेत पाठी करिता ते निवारा. असो म्हणले तू अशा प्रकारचा. म्हणले त्या माशातून निघला आणि कव्हा असणारा कुर्म झाला, कासव झाला, कळलंच नाही. म्हणले पर्वत पडल्या पाठीवरी ओळखी न देशी तरी तेथे धरिता निर्धारी रूपांतरी
लपतोशी. अरे म्हणले तुला कुणी पाहायला गेलं तर तू लपल्याशिवाय राहत नाही. धावना धावसा धावता मागेची भेने भेने चुकर होची वेगी दाती भोया करीची करुणा भाकीची अनिवार्य. बघता बघता म्हणले त्याच्यातून निघला आणि डुकर कवा झाला कळलंच नाही. ते ओळखिता निर्धारी जा बाडे पसरवली भारी गुरुगुरु करीची खांबा भितरी नरना केसरी होऊन ठाकशे. तिथून निघला प्रल्हादाच्या नादाने म्हणले तू कवा हिरण्यकश्यपूला मारायसाठी आटणारा नरसिंह झालास कळलंच नाही. नका केशती कटवारी हाते धरून अंगावरी उदर चिरवणे नखागरी करीची बोहरी पात्याची. अरे म्हणले तिथूनही तू बाहेर कशा पटकीने निघलास म्हणले. पहिल्याने वाटलं की हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं तू देव ओळखीलं की तू तिथून बाहेर निघला. निर्धारिता निष्ठंग हो शिवा पुढा भिकारी रंग दिन कुब्ज हो आणि देखा बळी पाशी भीक मागशी. आणि मग त्या ठिकाणी बळीराजाच्या दारात गेला भीक मागायला लागला. लोकाला तवार कळलंच नाही. बळी राजा चतुर भारी तेने ओळखोनी निर्धारी धरोनी द्वार पाळ करी अद्यापी वरिती. पण बळीराजा हुशार त्याने ताबडतोब ओळखलं आणि तुला कायमच तुला नौकर करून ठेवलं. पविताला वडस वडे मागना सांडी ती मागाडे मगा पुले मायेचे मडे निजने वाडे काढीशी. तिथून पुढे तू बाहेर निघलास मायेचं मड काढलं परशुराम अवतारात कव्हा गेलास कळलंच नाही. लटकीच मोकलनी माये धाये रडशी माये ए माये लोक म्हणती झाले काय अपूर्व पाये केवडे. स्वतःच आय मारली पुन्हा ओरडत बोंबलत उठला ए माय अशा प्रकारचा मनस सुटला. आकाची पहारोकडे किती मिळवली कडे सागरी तारोनी आगुंडे लंका काय वाडे घेतले. अरे आताच बघ ना किती माकडं गोळा केलेस म्हणले इकडे घेऊन आलास. करोनी वाहरण मारविला लक्ष्मण शरणागत बिभीषण तोही सांडोने पळालाशी. काय एखादी तुक राहिली काय नाही नाही राहिली वाचा पुन्हा परत वाची तू. करोनी मारण मारविला लक्ष्मण शरणागत बिभीषण तोही सांडोन पळालाशी. तू राम मी मारुती लपणे न चले मज प्रति उठ चाल शीघ्र गती उर्मिला पती उठवावा. म्हणले तू राम मी मारुती म्हणले माझ्यापाशी तुझं लपणं चालणार नाही. घेऊन मोहाची बुंती घेऊन आदिन रत्ती कोणा म्हणून मज प्रति पुसो निश्चिती आलाशी. अरे म्हणले तू मोहाची गुंती घेऊन मला गुंतू शकत नाहीस. मोहाने इथपर्यंत येऊन ठेपलास. एक उरलाशे रावण त्याशी मारिता न लागता क्षण नयता बोची बांधून सत्य जाण. जर का तू असं नाटक केलं तर मी तुला शेपटात बांधून सोडणार नाही. उठविन लक्ष्मण निर्धाळीन रावणाभिषेकीन बिभीषण तरी मी दूत जाण रामाचा. अरे तुला नेऊन म्हणले लक्ष्मणाला जिवंत करीन तरच मी रामाचा दूत म्हणेल. सुडविन सीता सुंदरी सुर सोडविन निज गजरी सुरवरांचे जय जय कार्य अयोध्यानगरी प्रवेशो. अरे म्हणले अशा प्रकारचा असणारा त्याच्याशिवाय मी जाऊ शकत नाही. तुके केल्या विन सर्वता तुझा डळोने देवी श्री रघुनाथा वाया चुकवू नको आता उठ तत्वता जाऊ तेथे. मलाच कळा ना तुम्ही काय वाचत इतके केल्या विन सर्वता तुझ डळोने दिमी रघुनाथा वाया चुकवू नको आता उठ तत्वता जाऊ तेथे. अरे बाबा उठ लवकर उशीर करू नको लवकरात लवकर जायचंय. तुझा भाऊ असणारा तिथं रक्ताच्या थावड्यात लक्ष्मणजी पडलाय. लक्षण ऐसे नवे जे रे स्वामित्वास बाधा पावे ऐसे न धरावे राघवे वेगी निघावे युद्धाशी. अरे बाबा धुरीचं लक्षण हे जर म्हणत आहेत मुखियाने कसं वागावं हे लक्षण बघणं म्हणले पळून इकडे येत असतात का. युद्ध धर्म सांडीची दुसण लागे सूर्यवंशाशी आणि सकळा ते मारवीची हत्या घेशी निज माता. अरे म्हणले तू दूषण दुसऱ्याला लावतो म्हणले नटल्याला माथेवर अशा प्रकारचं पाप का घेतो. पूर्वे श्रेष्ठाईचे वेळे झुंजो नेदी गोळा नेदीशी गोळांगुळे काचे निपाप बळे दिने सकळे के विमारो. अरे म्हणले तू पूर्वी म्हणला म्हणले एकाला कशासाठी एकासाठी सगळ्याला मारावं म्हणून अंगदा त्या ठिकाणी असणार शिष्टायला पाठवलं. प्रभू रामचंद्र भगवान की जय. मधुकर खेडकर वाचकाची सेवा करतील आणि ज्ञान निर्णय काहीतरी पटकीनी तुम्ही बडबड केलं काय चल वाचा चला. आयच्या कृपाळू रघुनाथा नविसंबीची निज भक्त ते सकळाने सांडिता दयाळुता काय झाली. अरे म्हणले अशा प्रकारचं जगाच्या कल्याणाचं तुझं असणार तत्व होतं ते कुठं गेलं.
स्वर्ग चिंतिती सुरवर रावणा मारिल रामचंद्र बंद सोडविल समग्र निरंतर वाट अरे म्हणजे 33 कोटी देव म्हणते रावणाला निश्चित राम मारेल ना मला मोकळं करील. ऋषी वाल्मिकाचे भाष्य अनागता ती सुरस राम मारिल रावणास त्या बोलास साच करे. अरे म्हणजे वाल्मिकाने जे लिहून ठेवलं ते सत्य करून टाकणार राम रावणाला मारील. प्रतिपाळावे वेदाची संरक्षावे पुराणाची नुरंगावे ऋषी वचनाची प्रतिज्ञा यायची ऋषी त्याप्रमाणे गायी ब्राह्मण याचं रक्षण करण्याचं तो ब्रीद घेतलेलं आहे. प्रतिज्ञा साच करी रावणा ते जीवे मारी शरणागताचा कैवारी निज भक्ता करी उल्हास. अरे म्हणले रावणाला मार आणि भक्ताचं रक्षण कर. अशोक वनिके माझारी अडकली सीता सुंदरी तिची सोडवणी झडकरी अभिषेक करी विभीषणा. अरे अशोकवनामध्ये सीता सुंदरी गुंतून राहिलेली तिची सोडवणूक करायचं काम तुला करायचं. रघुनाथा पाऊलही नाही घालवे सर्वता तुझ विना मी सकळ रथा सारथा भूमीवारा. अरे म्हणले बाबा देवा तुझ्याशिवाय म्हणले ह्या भूमीवर भार अशा प्रकारचा आहे मी. किती पाशी निर्वाण कासयासाठी धरिशी मौन तुझ विना न करी गमना त्याची प्राण आता. अरे म्हणले निश्चित म्हणले तू जर येत नसलं तर इथं जीव देईन. न मन तुझ्या पायाची लोटांगण चरणाची बहुत झालो कासावीची रणयुद्धाची नवंचता. अरे म्हणले मी कासावीत झालोय चल लवकर रणांगणाच्या ठिकाणी. आले दोन्ही डोळा गात्रे कापती चळचळा सर्वांगी श्वेत कल्लोळ चालला कपी विकाळ. बघता बघता त्या ठिकाणी असणारा कंठ दाटला गेला अंगावर घाम फुटला आणि कंठ दाटून येऊन काय करू लागला. ते कथा कपीचे चिन्ह श्रीरामी प्रेम गान भरत झाला मूर्छा पन्न देवाची जाण विसरला. आणि असं करता करता असणार रामाच्या नामस्मरणात विसरून गेला. दत्तदादा चला. नाटवे दे रत्ती नाटवे वर्णाश्रम जाती नाटवे स्वजन संतती जडले रत्ते श्रीरामे. अहो रामापाशी असणारी पूर्णपणे वृत्ती त्या ठिकाणी गुंतून राहिली. नाटवे क्रिया कर्म नाटवे धर्म धर्म नाटवे रूपनामा भरतस प्रेम पडेला. कर्म कर्म धर्म धर्म काहीही आठवायला तयार नाही. एरीकडे कपिनंदना अझाला ती विस्मयापन्ना श्रीरामन हो निकोन मज संपूर्ण लक्षेना. आता तेवढ्यामध्ये असणार भारताला मोठं नवल वाटलं त्याच्यानंतर हनुमंतालाही नवल वाटलं काय म्हणू लागलाय. देशे श्रीराम सदृश्य देई एक अंश उना नाही रूप लावण्य गुण काही उने नाही श्रीरामा. अरे म्हणले काय करावं रामासारखंच आहे म्हणले उलसक कमी जास्त नाही हा तर राम नाही. मान नेटका मेघ श्याम तनु देखा काशे पितांबर सुरेखा स्वरूप देखा साजिरे. रामासारखंच असणार पितांबर नेटलेला त्याच्याप्रमाणे दिसणार शरीर ठाण मान सगळं रामासारखं आहे. कपी विचारी मनात तो भरत झाला सावचित्त घालून लोटांगण त्वरित कपिनाथ विनविला. असो तेवढ्यामध्ये भरत सावध झाला आणि हनुमंताच्या पुढे हात जोडून काय बोलू लागला. रामाचा निज भक्त सखा जीवल हनुमंत रामाज्ञेशी नित्यांकित रामसेवित सर्वदा. अरे बाबा तू रामाचा भक्त आहे आणि रामस्तोने सेवन करण्याचं काम तू करतो. मी श्रीरामाचा धाकटा बंधू भजन महाबंधू नायके श्रीराम कथा गंध अवाघ चिंदू मी एक. अरे मी रामाचा धाकटा भाऊ म्हणले पण मला भक्ती नावाची गोष्ट बिलकुल नाही. नायके श्रीरामाचे नाम नाटवे श्रीरामाचे कर्म न देखे श्रीरामाचे प्रेम भजन धाम मी एक. अरे म्हणले अधम अशा प्रकारचं असणार नामाचं नामच मला येत नाही अशा प्रकारचं असणारा मी आहे. चला प्रभू रामचंद्र भगवान की जय. दत्तात्रय खेडकर वाचकाची सेवा करतील. ज्ञानदेव जगताप हे सूचकाची सेवा करत आहेत आणि चल जरा थोडं जलद चालायचं आहे. चला प्रभू रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. तू सभाग्य कपी नंदना सभाहे वेचिल्या श्रीराम भजना रामे विनने सियाना प्रेम गान रामासी. हा तर अशा प्रकारचे असणारा रामाला प्रभू रामचंद्रानं या ठिकाणी अशा प्रकारचं तो या ठिकाणी हे कार्य केलंच हे बरोबर नाही. अशा प्रकारचे या ठिकाणी हनुमंतराय लक्ष्मणाला आपला भरताला बोलतो आहे. सर्व इंद्रियाच्या टाई राम कोंदला तुझे देही
रामा वाचोनी नेनची काही मनोनी पाही विनवित. आणि म्हणून तो या ठिकाणी सर्वांच्या ठिकाणी रामरूपानं तो भरलेला आहेस, त्यामुळे मी तुला या ठिकाणी रामच समजतो. अशा प्रकारे या ठिकाणी हनुमंत बोलताय. आजी 14 वर्षा पाठी कपी तुझ्या वाकुटी ऐकली श्रीरामाची गोष्टी तेने पोटी अवस्था. आणि तुझ्या मुखातून अशा प्रकारे प्रभू रामचंद्राची असणारी कथा या ठिकाणी गोष्ट ऐकल्यामुळे मला आनंद झालेला आहे, याचा आनंद मला होत आहे. ऐकावया श्रीराम कथा अंतरी अनिवार्य अवस्था भक्त उत्तम कपी नाता उदासता नसावी. खरोखर कारण तुझ्यामध्ये उल्हास आहे, रामाची भक्ती आहे, रामरूपानं तो भरलेला आहेस असं मला या ठिकाणी एकंदर दिसून आलेलं आहे. अहर्निशी हेची चिंतित जो कोणी सांगेल रामचरित आज तू भेटलास येता तरी संदेत. मला अशा प्रकारचं रामचरित्र ऐकावं, कुणी जे भेटेल त्याला रामाचं काय चाललेलं आहे, काय चरित्र आहे ऐकण्याची इच्छा आहे. उल्लंघनी जासी येत तरी माझा होईल प्रणांत तुझं कोपेल रघुनाथ उपेक्षिला. हनुमंता जर तू इथून तर या ठिकाणी गेलास तर प्रभू रामचंद्र रागवतील, त्यामुळे तुला इथून जाता येणार नाहीये. तिकडे स्वामी शोभेला इकडे माझा प्राण जाईल उभया संकटीशी नशीला विश्वही बोला तुझं. या ठिकाणी म्हणजेच माझा प्राण इकडे जाईल, प्रभू रामचंद्र तुझ्यावर रागवतील. सत्रमणी विवंचुना मज द्यावे समाधान ऐकून या कपिनंदना लोटांगण घालित. अशा प्रकारचं या ठिकाणी भरत म्हणल्यानंतर अंतरायानं त्या ठिकाणी लोटांगण घातलेलं आहे. मज सांगत वृत्तांत विलंब लागो पाहे येता उपाया येता जीवा स्वतः होईल घात संमित. म्हणून या ठिकाणी म्हणजेच लक्ष्मणाचा हात होईल, या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी असणारा म्हणजे वल्ली घेऊन जायचे आहे. ब्रह्मशक्ती महादारुण वरी पडत रवी किरण सौमित्रात जाईल प्राण म्हणून त्वरेन जात. सूर्याचे किरण जर त्या ठिकाणी असणाऱ्या जखमेवर जर पडले तर या ठिकाणी लक्ष्मण वाचणार नाही, त्यासाठी मला लवकर जायचं आहे. जरी प्रीती सौमित्राची श्रीरामा ते पाहू इच्छिसी तरी गोवू नको मदती नो औषधीशी नेऊ दे. आणि म्हणून या ठिकाणी मला इथं विलंब लावू नकोस, मला औषध घेऊन या ठिकाणी लक्ष्मणाला उठवण्यासाठी जाऊ दे. तुझं माझे लोटांगण शीघ्र द्यावे हे आज्ञापन विलंबी होईल महाविघ्न प्राण लक्ष्मण. म्हणून मी तुला लोटांगण घालतो, त्यासाठी मला आज्ञा द्यावी ही मी या ठिकाणी विनंती करतो. हनुमंत बोलतायत. ऐकता कपीची मात भरात क्रोधे कृतांत उदयता भास्वतान करीन गात तयाचा. जर समजा उद्या सूर्योदय या ठिकाणी जर आज झाला तर या ठिकाणी म्हणजे लक्ष्मण वाचणार नाही. वाहतो श्रीरामाची अनवृत्तांत न सांगता संपूर्ण तत्काळ माझा जाईल प्राणनार्ध क्षण न लागता. आणि म्हणून अशा प्रकारे लक्ष्मण जर वाचताना तर अर्धक्षण या ठिकाणी म्हणजे वेळ लागणार नाही प्राण जाण्याकरता. एक वाचून जातोसी दुजी ताते जीवे मारीसी इतके सुख नवे श्रीरामाची कपी जानसी. एकासाठी एकाला मरण या ठिकाणी हे बरोबर नाहीये, म्हणून या ठिकाणी प्रभू रामचंद्राला हे बरोबर वाटणार नाहीये. माझा प्राण जाईल येत शत्रुघ्ना तत्काळ करील घात तिघी माता त्वरित प्राण घात करतील. या ठिकाणी माझा प्राण जाईल, शत्रुघ्न मरेल, त्यानंतर तिन्ही माता मरतील, त्यामुळे तो आशय करणं जाणं बरोबर नाहीये. ऐको अनिवृद्ध कथा कांत होईल का समजता सांध्यात वृत्तांत न सांगतान करशील गाता सर्वाच्या. आणि म्हणून या ठिकाणी सर्वांचा घात झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं बोलू लागलेले. मग येथील चरित्र श्रीरामाची सांग सविस्तर मारोनी माता सहोदरांनी येते सत्वर मिळालो. आणि म्हणून अशा प्रकारच्या या ठिकाणी मी इथपर्यंत आलेलो आहे लक्ष्मणाला उठवण्याकरता. ऐकून ये भरत वचन हनुमान अत्यंत विस्मयापन्न यासीन देता समाधान गमन पण करू नये. या ठिकाणी म्हणजे भरताला विचार वाटले, हनुमंतरायला वाटलं की भरताचं समाधान केल्याशिवाय आपल्याला इथून जाता येणार नाहीये. उल्लंघिता भरताची राम स्वबेला मानसी वा. जगे होईल अपेशी सज्जनासी उल्लंघिता. जर मी या ठिकाणी सज्जनांचं जर वचन उल्लंघन केलं तर या ठिकाणी प्रभू रामचंद्राला रागेल, प्रभू रामचंद्र रागावेल. औषधी मंद तेज होती वेगे शोभेल रघुपती हे चुकवा व्याप कीर्तीन भरत चित्ती सुखावू. आणि म्हणून या ठिकाणी म्हणजे त्याचं तेज कमी न होता अशा प्रकारचं असणाऱ्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी करायला पाहिजे. उदय येता गबती त्यासी मारिना निश्चिती रवी माझी जाणे शक्तीन बाळपणी. जर या ठिकाणी सूर्योदय उगाला तर रवीला म्हणजे असणाऱ्या सूर्याला मी या ठिकाणी घात करेन.
आता तरी झालो टणक श्रीराम भजनी अवांचक रवी बापुडे कोण मशकन उद्या देख. त्याच वेळेस या ठिकाणी मी ज्या वेळेस म्हणजे जन्माला होतो त्याच वेळेस त्याला खायला निघालो होतो, परंतु आता जर मोठा झालेलो आहे आता त्याला या ठिकाणी दाबल्याशिवाय राहणार नाहीये. ऐसे विचारून मानसी छळणे पुषे भरतासी उदय येता रवी तासी कारण. आणि म्हणून अशा प्रकारे जर झालं तर ह्या ठिकाणी मी याला म्हणजे काहीच होऊ देणार नाहीये. ऐकोनी कपीचे उत्तर पोळले भरताचे अंतर बोलो आदरिले खडतरण कपी उत्तर ऐकत. सर अशा प्रकारचं हनुमंतराचं उत्तर ऐकल्यानंतर भरताना लागलाय भरत काय बोलू लागलेला आहे. न चालत राम कार्याशी उदया पावतात रविशी समूळ छेदीन मित्यासीन बाणाग्रे शिक्षणार्धे. एका क्षणामध्ये त्याचा काटा काढीन अशा प्रकारे भरत बोलू लागलेले. तुझं उशीर होईल जरी तरी सपर्वत बाणागी बैसोनिया राम शरीर एकाच बाणावर बसून तुला त्या ठिकाणी पोहोच करील अशा प्रकारे बोलतोय भरत. एका जनार्दना शरण हनुमान देईल समाधान अति गोळ निरूपण सावधान परिसर. अशा प्रकारचं या ठिकाणी तर जनार्दन स्वामी आपला असणार गावबा त्या ठिकाणी सांगतायत की खरोखर या ठिकाणी म्हणजेच इथपर्यंत आणि भरताचं आणि या ठिकाणी हनुमंतरायाचं बोलणं झालेलं आहे. चतुर एका जनार्दन करिता निज गुण कथन शब्दाची उपरती होऊन निरूपीन लीन तो झाला. आणि जे ठिकाणी शब्दाचं जे काही मोठेपण झालेलं आहे त्या ठिकाणी त्याचा असणार म्हणजे सर्व जागवा घेऊन या ठिकाणी ही गोष्ट मी करेन. स्वये निज रूपी लीन झाला तरी न राहे उगाला निज कथा गावया वहिला राहून टेला साक्षीत्व. खरोखर साक्षीत्व निर्माण झालेलं आहे मी त्या ठिकाणी लीन झालेलो आहे अशा एकंदर या ठिकाणी गावा बोलतायत. कदाचित चुकोन या जाये मनोनी आड उभा राहे सरसाची लागला आहे परत नवे अनुमात्र अशा प्रकारचं नाही चरणाची या ठिकाणी एकत्रित लागलेलं आहे अशा प्रकारचं असणारं वर्णन सुरू केलेलं आहे. तरी भरवसा नाही पोटी मनोनी श्रीरामाची मज गाठी गालोनी टेलावा चटिनाती संकटी सानिना. आणि म्हणून अशा प्रकारच्या संकटात मी पडलेलो आहे काय करावं याचा विचार या ठिकाणी मला करत नाहीये. लागला से जेतात येत काही न चले मता सोदोनी बुद्धीची तशीन व्रत मज केले. म्हणून या ठिकाणी आता क्षीण केलेलं आहे आता अहमपणा सगळं काही नाहीसा झालेला आहे आता काय करावं प्रभू रामचंद्राचं कार्य कसं होईल या ठिकाणी विचार करतोय. सभाय माझा करुणी गोळा एका एकी पलटोनी ठेला उपाय सर्वता तुटला पडल्या गाववी. खरोखर कारण अशा प्रकारे कसलाही उपाय राहिलेला नाही आता एक तक अशा प्रकारची अवस्था झालेली आहे. जने मी मौनी राहे मन आणि वाचेशी स्वय होय निज कीर्ती स्वय गायन करू काय मी आता कीर्ती या ठिकाणी नाकीर्ती होईल असा मी काय करू असा प्रकारचा विचार सुरू झालेला आहे. काही न चले सर्वता चौकारिल्याची तत्वता शरणालो साधू संता विचार आता मज सांगा. आता साधू संताला मी शरण आलेला विचार सांगावा असं विचार या ठिकाणी सुचवलेला आहे. नेने प्रेमाचे बोला प्रमेय उथळ की सकल नेने योजनी बोल बोल वक्ता केवळ श्रीराम. प्रभू रामचंद्र वक्त आहेत अशा प्रकारचे या ठिकाणी काय बोलावं हे मला कळत नाही असं गावबा बोलतायत. नेने पद बंधुत्पत्ती रीग नाही संस्कृती लेखनी देवने हातीन रामा निज करतील. खरोखर कारण प्रभू रामचंद्र वक्त आहेत माझ्या हातामध्ये निमित्त या ठिकाणी असणारी लेखणी दिलेली आहे आणि अशा प्रकारचं ग्रंथ करायला या ठिकाणी मला लावलेला आहे. या लागी जी स्वामी नाता मज बोल नाही सर्वता वरदास्त माझ्या माता ठेवून आता एकच अशा प्रकारे वरदास्त माझ्या माथ्यावर ठेवा म्हणजे पुढील या ठिकाणी लेखनाला मला गती प्राप्त होईल मला ते असणार स्पद शब्दाचं स्फुरण होईल. तव कृपाळू साधू जन उभय हस्ते अलंघून स्वय बोलते झाले वचन अमृताहून सुख. आता स्वय या ठिकाणी साधू संतांनी या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे आणि कृपाळूपणाने त्या ठिकाणी काय बोलू लागलेले आहेत. तू का बाकी तोशी करुणा कासय असे होतो सिद्धीन वक्त एक जनार्दना ते तू कोण परिहारा. तुला या ठिकाणी म्हणजे काळजी करण्याची काय कारण आहे ग्रंथ रचना तर होणारच आहे कृपा तुझ्यावर या ठिकाणी झालेली आहे. प्रभू रामचंद्र एका जनार्दन स्वामीला या ठिकाणी सर्व काही करणार आहेत. तुझे निमुखे हे कथा आवडली श्री रघुनाथा वाच वचन आणि वक्ता स्वय तत्व. तुझ्या हातून असणारी होणारी कथा या ठिकाणी प्रभू रामचंद्राला आवडलेली आहे याच्यात काही तीळ मात्र शंका नाही ही काम चालू राहणार आहे. कुठे गेला चला पटकन या इकडे. आवडे स्वामीची मानसी दोन्ही वाजवी जैशी तैसी जबान मस्केची असे ना. अशा प्रकारचं असणारा पावा या ठिकाणी वाजवला जातो वाजवणाराची कला वेगळी असे अशा प्रकारे त्याच्यातून मंजूळ ध्वनी निघतो. ऐसे निज
कृपा साधू वचन निवाविला एका जनार्दन दारूवाले. चौगुण लोटा अशा प्रकारे या ठिकाणी जनार्दन स्वामीच्या कृपेने या ठिकाणी म्हणजेच कृपाळू त्याला ठिकाणी निवंत अशा प्रकारे केलेला आहे आणि अशा प्रकारे पुढील गती या ठिकाणी कार्य साधण्यासाठी सुरुवात केलेली आहे. पुढील कथा अनुसंधान मदाला कुठे चला. कथा श्रवण करोनी कपीचे पूजन बाणी बसवणी बोल. पुढच्या अध्यायामध्ये या ठिकाणी असणारी कथा म्हणजे असणार म्हणजेच भरत आपल्या बाणावर बसून या ठिकाणी हनुमंतरायचं पूजन करून पाठवतील. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे युद्धकांडे एककात कार्तिकायन भरत हनुमत दर्शन नाम सप्तमाध्याय. कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सूत हनुमान की जय. चला यानंतर मधुदादा खेडकर हे